पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अभयं सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. आदरणीय तीर्थस्वरूप दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या प्रतिवार्षिक प्रवचनमालेच्या यावर्षीच्या प्रथम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण दैवी संपत्तीचा विचार करतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकांमध्ये भगवत प्राप्तीच्या संबंधानं साधन संपदेचा विचार करत असताना 26 गुणांचा विचार भगवंतांनी अर्जुनाला बोलून दाखवला आहे. त्या 26 गुणांचा विचार आपण करतो. त्याच्यातल्या पहिल्या श्लोकातच आहोत. काही गुणांचा विचार झालाय, काही राहिलाय. यावर्षी आपण यज्ञ या संकल्पनेचा थोडासा विचार करणार आहोत. मागच्या वर्षी आपण दमाचा विचार करून आलो. दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. स्वाध्याय, तप आणि आर्जव या 3 गुणांचा विचार पहिल्या श्लोकाचा अजून शिल्लक आहे. मानवी जीवन हे भगवत प्रिय जीवन आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवंतांनी पहिल्यांदा एक घोडा निर्माण केला, मग एक गाय निर्माण केली आणि त्याच्यानंतर भगवंतांनी मनुष्य देह निर्माण केला. या मनुष्य देहाच्या निर्मितीनंतर भगवंताला थोडं त्याचं समाधान मिळालं की आपली निर्मिती चांगली झाली. ज्याचं जीवन पूर्णत्वाला जाऊ शकतं, ज्याचं शरीर, ज्याचं अंतःकरण, ज्याच्या चित्तवृत्ती या केवळ भोगासक्त न राहता भोगाबद्दलचं वैराग्य धारण करून परमात्मचरणी किंवा परमात्म स्वरूपाला प्राप्त होणारी वृत्ती ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, असा मानवदेह, असं मानवी जीवन आपण निर्माण केलेलं आहे, याचं समाधान भगवंताला झालं, असं भागवतात वर्णन आहे. माणसाचा देह माणसाला मिळाला, तो भगवत प्राप्ती करता मिळाला. कारण कोणत्याही वस्तूची निर्मिती ही कशा कशापासून होते याच्याही पेक्षा ती वस्तू अंततोगत्वा कशामध्ये लीन होते हे फार महत्वाचं असतं. निर्मिती होण्याकरता अनेक गोष्टी लागत असतात, पण त्या वस्तूचा लय होण्याकरता फक्त त्याच वस्तूचं उपादान कारण लागत असतं, असा वेदांताचा नियम आहे. उदाहरणार्थ, सोन्यापासून अलंकार निर्माण करण्याकरता किंवा मातीपासून एखादा घट, मडकं निर्माण करण्याकरता अनेक गोष्टी लागतात. माती, थोडंसं पाणी लागतं, कुंभारदादा लागतात, ती माती चाळून देण्याकरता त्यांची पत्नी लागते, ती माती शेतातून घरात आणून देण्याकरता गाढव लागतं, एक चाक लागतं, त्या चाकाला गती देण्याकरता एक काठी लागते, ते घट तो तयार झाल्यानंतर तो भाजण्याकरता आवा लागतो, वगैरे 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 अनेक गोष्टी लागू शकतात. याला वेदांतामध्ये निमित्त कारण असं म्हणतात. आणि मुख्य लागते ती माती लागते, त्याला वेदांतामध्ये उपादान कारण असं म्हणतात. आपल्याला तिकडे जायचं नाहीये. निमित्त कारण किती असावीत याला मर्यादा नाही. ती 100 असतील, 1000 असतील, 2000 असतील, 1 लाख असतील,
त्याला काही मर्यादा नसते. निमित्त कारणाला, कार्याच्या निर्मितीकरता आवश्यक असणाऱ्या निमित्त कारणांना निश्चित अशी कोणतीही सीमा नाही. सांख्य दर्शनाने तर इतका विचार केलाय की मातीपासून मडकं बनवण्याकरता कुंभारदादा लागतात, पण नुसते कुंभारदादा चालत नाहीत. मग त्या कुंभारदादांना जन्म देणारे त्यांचे आईवडील लागतात. मग त्या आईवडिलांना जन्म देणारे त्यांचे आईवडील लागतात. असं ते किती अंतापर्यंत नेता येतं. सोन्यापासून अलंकार निर्माण करण्याकरता सोनं लागतं. त्या शुद्ध सोन्यापासून अलंकार निर्माण होत नाही म्हणून त्याच्यामध्ये थोडं तांब मिसळावं लागतं. मग तांब्याच्या नावाखाली थोडं पितळ मिसळावं लागतं. सोन्याच्याच नावाखाली अजून थोडं पितळ मिसळावं लागतं. मग एक सोनार दादा लागतात. मग ती ठोकण्याकरता थोडी छोटीशी हातोडी लागते. त्याला एक ती छोटी आयरन असते ती लागते. अनेक गोष्टी लागतात. वस्तूच्या निर्मितीकरता ज्या कारणांची आवश्यकता असते यापेक्षा सुद्धा त्या वस्तूचा लय कशामध्ये होतो हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण ती वस्तू निर्माण होण्याकरता अनेक गोष्टी लागत असल्या तरी त्या वस्तूचा लय होण्याकरता एकच गोष्ट लागते, आणि ती जी गोष्ट लागते तेच त्या वस्तूचं स्वरूप असतं. जी एकच गोष्ट लागते. सोन्यापासून अलंकार बनवण्याकरता अनेक गोष्टी लागतील, पण ज्या वेळेला तो अलंकार मोडला जाईल, तापवला जाईल, त्याच्यातलं हिणकस जळून जाईल, त्यावेळेला ती वस्तू, तो अलंकार ज्याच्यामध्ये लीन होईल ते फक्त आणि फक्त सोनच असेल. तिथं सोनार दादा नसेल, तिथं हातोडी नसेल, तिथं तांब नसेल, तिथे पितळ नसेल. मडकं फुटलं की ते मातीतच जाणार आहे. त्याचा उलटा प्रवास करत असताना मग ते मडकं फुटलं, मग ते कुंभारदादामध्ये मिसळलं, कुंभारदादा अमुक झाला, त्यात अमुक, असं नाहीये. मडकं फुटलं, माती झालं, संपलं. निर्मितीपेक्षा सुद्धा वस्तूचा लय कशात होतो हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं मी हे का बोलतोय तेही सांगतो. मी आपल्याला, मी भरकटलो नाही आहे, मला माहिती आहे मला काय बोलायचं आहे ते. कशाकरता मी हे आपल्याला सांगतोय? मानवी जीवनाचा प्रवास कुठून सुरू झाला याचा विचार संत फार करत नाहीत. मानवी जीवनाचा शेवट कुठे होतो याच्यावर संतांचं बारीक लक्ष असतं. आम्ही कुठून निघालो काही घेणं देणं नाही. आम्ही आयुष्यात काय केलं माहिती नाही, आत्ता त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आमच्या जीवनाचा शेवट कशात होणार आहे? नदी कुठून उगम पावली पाहू देत, ती कोणत्या पर्वतावरून खाली उतरली उतरू देत, तिला कुठे धरण बांधण्याचा प्रयत्न झाला होऊ देत, तिला कुठे बंधारा घालण्याचा प्रयत्न झाला घालू देत. सगळ्यात शेवटी ती समुद्राला मिळाली की नाही हे महत्वाचं आहे. तसं मानवी जीवन कुठून निघालं, कुठे कुठे काय काय प्रतिबंध आले, कोण कोण जन्मदाते होते त्यांचे, अमुक काय झालं, या जन्मात काय केलं, मागच्या जन्मात काय केलं, हे काय केलं, ते काय केलं, हे सगळं असू देत. ते शेवटी भगवत रूप होतं की नाही याला महत्व आहे. आणि ते जर भगवत रूप व्हायचं असेल तर त्याच्याकरता आपण ज्या पद्धतीनं जसे जन्माला येतो तेवढंच होऊन चालत नाही, तेवढंच राहून चालत नाही. आम्हाला तिथपर्यंत पोचायचं असेल तर आमच्या जीवनातल्या दोषांची निवृत्ती आणि गुणांची वृद्धी झाली पाहिजे. दोष निवृत्ती गुणवृद्धी सहित आमचा प्रवास वेगाने होतो. हे नसेल तर प्रवास होणार नाही का? होतो. काही नद्यांमध्ये सामर्थ्य कमी असतं, उन्हाळा आला की त्या वाळून जातात. काही नद्यांमध्ये सामर्थ्य थोडंसं जास्त असतं, पण बंधारा टाकला की ते अडून जातात. काही नद्या अजून थोड्या सामर्थ्य संपन्न असतात, त्या धरण बांधलं की अडकून पडतात. पण काहीच नद्या इतक्या सर्वगुण संपन्न आणि सामर्थ्य संपन्न असतात की आपण कितीही त्याच्यावर धरण बांधलं तरी अंततोगत्वा त्या समुद्राला प्राप्त होतातच होतात.
आमच्या जीवनातल्या गुणवृद्धी आणि दोष निवृत्तीने आमच्या ठिकाणी जे सामर्थ्य येणार आहे ते सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतिम ध्येयाला प्राप्त होण्याकरता ज्या सामर्थ्याची अपेक्षा आहे त्या सामर्थ्याला वृद्धिंगत करणाऱ्या त्या गुणवृद्धी आणि दोष निवृत्तीचा विचार आहे. त्याच्याकरता तो विचार. कशा करता आम्ही गुण प्राप्त करून सामर्थ्य यावं म्हणून. कोणतं सामर्थ्य? आम्ही आमच्या कारणामध्ये विलीन व्हावं हे सामर्थ्य यावं म्हणून. नदीच्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे, तसं जीवाच्या ठिकाणी हे सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे की तो आपल्या स्वरूपामध्ये मिसळला पाहिजे. अंततोगत्वा तो तिथपर्यंत पोचला पाहिजे जे त्याचंच स्वरूप आहे, जे त्याला प्राप्त होणारच आहे आणि तो प्रयत्नानेच तिथपर्यंत जाणार आहे, प्रयत्नाशिवाय होणार नाही. आणि म्हणून त्या सगळ्या गुण वृद्धी आणि दोष निवृत्ती करता आम्हाला गुणही कळले पाहिजेत, दोषही कळले पाहिजेत, कळालेले दोष काढून टाकले पाहिजेत, कळालेले गुण वाढवले पाहिजेत, नसतील तर मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि गुण वाढवण्याचा प्रयत्न आणि दोष निवृत्तीचा प्रयत्न आम्ही आयुष्यभर जो करत राहतो त्यालाच परमार्थ ही संज्ञा प्राप्त होते. आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो तर हे करणं अपेक्षित आहे. हातामध्ये जपमाळ घेऊन बसतो हा परमार्थ नव्हे. आम्ही सकाळी उठल्यानंतर जेवण करायच्या आत किती देवळांमध्ये जाऊन पाणी टाकून येतो हा परमार्थ नव्हे. आम्ही अमुक अमुक इतका जप झाल्यानंतरच पाण्याचा थेंब पोटात तोंडात घेतो असा अभिमान मिरवणं हा परमार्थ नव्हे. मी जरा स्पष्ट बोलतो, मला क्षमा कराल आपण. आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो? आम्ही पूजा करतो हा परमार्थ नव्हे का आहे? आम्ही जप करतो हा परमार्थ नव्हे का आहे? आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो परमार्थ नव्हे का आहे? आम्ही दासबोध एखादा समास वाचल्याशिवाय जेवत नाही परमार्थ नव्हे का आहे? पण हे कशा करता? आमचं ज्ञानेश्वरी वाचणं हा परमार्थ आहे. या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे? तर आम्ही जी ज्ञानेश्वरी वाचतो त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या गुणदोषाची आम्हाला जाणीव करून दिली त्याच्यातल्या गुणांच्या प्राप्तीकरता आम्ही प्रयत्न करत असू तर आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, म्हणून तो परमार्थ झाला. आम्ही मंदिरात जातो हा परमार्थ नाही का? तर आहे. पण आम्ही मंदिरात का जातो? तर त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्याच्या कृपेनं आमच्या जीवनातल्या दोषाच्या निवृत्तीचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी प्राप्त व्हावं आणि त्या सामर्थ्याने आम्ही दोष दूर करावेत हा परमार्थ आहे. म्हणून आमच्या जीवनातल्या गुणवृद्धी आणि दोष निवृत्ती करता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना परमार्थ असं नाव आहे. त्याला परमार्थ म्हणतात. आम्ही परमार्थ करतो म्हणजे हे अपेक्षित आहे. नाहीतर मग माणसं हेही बोलतातच ना, अहो परमार्थ करतात पण राग जात नाही मनातला. हे बोलणारे लोक नाहीयेत असं नाही, आणि असं असणारे लोक नाहीयेत असंही नाही. मोठ्यांची उदाहरणं आहेत, मी लहानांची देत नाही. दुर्वासांच्या ठिकाणी सगळं चांगलं आहे पण जग त्यांच्या क्रोधाला घाबरतं ना. आणि पुराणांमध्ये आणि इतिहासामध्ये एकच दुर्वास आहेत, घराघरात लपलेत. आहेच आहेत की
परमार्थ करणाऱ्या माणसाला अजिबात हे सहन होत नाही. हे परमार्थाचं स्वरूपच नाही. त्याची सहनशक्ती वाढणं हेच परमार्थाचं स्वरूप आहे. परमार्थाची परिणती आहे, फल आहे. दुर्वास वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण लोक फक्त त्यांचा क्रोधच बघतात. तो क्रोध कशा करता केला गेला हे बघत नाही. तो मुद्दाच नाही, आता सोडून द्या. मला बोलायचं आहे एवढंच याच्यामधून की आपल्या गुणवृद्धी करता आपले प्रयत्न, आपल्या दोष निवृत्ती करता आपले प्रयत्न, या प्रयत्नांना परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे एकदम फल नव्हे, परमार्थ ही साधना आहे. आणि साधना म्हटल्यानंतर तिथं फलश्रुतीच्या प्राप्तीकरता केले गेलेले प्रयत्न हेच अभिप्रेत असतं. ती साधना आहे, ते प्रयत्न आहेत. म्हणून जे साध्याला प्राप्त झाले त्यांना परमार्थ नाही ना. जे साध्याला, जे ब्रह्मरूप झाले ते काय करतात? ते काहीच करत नाहीत. आणि त्यांचं काही न करणं यालाही लोक परमार्थच म्हणतात. मग ते जे करतील तो परमार्थच होईल, पण ते परमार्थ करत नाहीत. एकदा समुद्राला प्राप्त झाल्यानंतर नदी कुठे जाते असं जर विचारलं तर आपल्याकडे उत्तर काय आहे? काहीच नाही. मग ती समुद्राला प्राप्त होण्याकरता प्रवाहित असते, समुद्राच्या दिशेने ती धावत जाते. हे तिचे प्रयत्न कुठपर्यंत आहेत? तर समुद्राला प्राप्त होईपर्यंत आहेत. ते प्रयत्न हा प्रवास आहे, ते प्रयत्न हा परमार्थ आहे. समुद्राला प्राप्त झाल्यानंतर तिचा प्रवाह टिकला असता तर साध्य प्राप्तीत परमार्थ चालू राहिला असता, पण साध्य प्राप्तीत परमार्थ नाही. मी आपल्याला अनेक उदाहरणं या संबंधाने सांगून जातो. पाप आणि पुण्याचा प्रश्न समोर उभा राहिल्यानंतर हेतुपुरस्सर पुण्याकडे प्रवृत्त होणं आणि हेतू पुरस्सर पापाची निवृत्ती करणं किंवा पापापासून बाजूला होणं हे कुठपर्यंत करावं लागतं? अंतःकरण शुद्धीपर्यंत या सगळ्याचा विचार आहे. विधिनिषेधाचा विचार एका मर्यादेपर्यंत आहे. पुढं गेल्यानंतर विधी नाही, निषेधही नाही. शुकाचार्यांचं वर्णन करताना शुकाष्टकामध्ये हे आलंय, निस्त्रय गुण्ये पथि विचरताम को विधी को निषेधः. एकदा निस्त्रैगुण्य अवस्था प्राप्त झाली, तो तिन्ही गुणांच्या अतीत गेला. निस्त्रैगुण्य होणं म्हणजे गुणातीत होणं. असा तो तिन्ही गुणांच्या एकदा अतीत झाला की पथि विचरताम, तो रस्त्याने जाताना को विधी को निषेधः, त्याला कशाला विधी आणि कशाचा निषेध आहे? त्याला कसला विधीही नाही, त्याला कसला निषेधही नाही. का बाबा? कारण विधी निषेधाचा विचार हा परमार्था करता येतो, परमार्थ पूर्णत्वाला गेलेल्यांकरता येत नाही. पुढे गेल्यानंतर काय? काही नाही. तिथं परमार्थ ही संकल्पनाच थांबली. ज्ञानोबरांनी म्हटलंय 3ऱ्या अध्यायामध्ये, जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मनात, तववरी या साधना बजावू लागे. जोपर्यंत तो बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत ही साधन आहेत. ज्ञान नावाचं साधन, कर्म नावाचं साधन, योग नावाचं साधन, उपासना साधन, ही सगळी जी साधन आहेत ना, ही साधनं तो बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत आहे. एकदा बोध प्राप्त झाला की तुम्हाला ना ज्ञानाच्या मागे धावायचं आहे, ना तुम्हाला योग करायचा आहे, ना तुम्हाला कर्म मार्गाने जायचं आहे, ना तुम्हाला उपासना मार्गाने जायचं आहे. काहीच करण्याची गरज नाही. आणि जोपर्यंत साधन प्रवृत्ती आहे तोपर्यंतच परमार्थ आहे. साध्य प्राप्तीत परमार्थ बंद आहे. मानवी जीवनाचा बारकाईनं विचार करताना मनुष्य नेहमी अशा प्राप्तीची अपेक्षा करतो की जिथं काही करावं लागू नये. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, आम्ही अशा प्राप्तीची अपेक्षा करतोय, अशा साध्याची अपेक्षा करतोय, किंबहुना आम्ही त्याला साध्य म्हणतो आहे की जिथं गेल्यानंतर काही करावं लागू नये. माणसाला पैसा मिळवावा वाटतो, गैर नाही, चूक नाही. किती मिळवावा वाटतो, अंत नाही. पर इतका पैसा का मिळवावा वाटतो? खूप पैसा मिळाल्यानंतर काय होतं? माणूस म्हणतो काय नाही, खूप पैसा मिळाला की निवांत राहता येतं. ह्याच्यासाठीच चाललंय सगळं. आम्हाला अशा अवस्थेची अपेक्षा आहे की जिथे गेल्यानंतर काही करू नये असं वाटत राहतं.
काही करू नये अशी अवस्था आम्हाला प्राप्त व्हावी, की आता आम्ही काय घरी बसून राहिलो तरी आमचं सगळं भागावं, आम्हाला धावपळ करायची गरज पडू नये, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये दगदग करायची वेळ येऊ नये, आम्हाला प्रवास करावे लागू नयेत. अगदीच ज्ञानेश्वरीतलं उदाहरण द्यायचं झालं तर मनुष्य अधिकाधिक वेगवान साधनेची अपेक्षा करतो. मला मुंबईला जायचंय, मुंबईला मला कसं कसं जाता येतं, मला चालतही जाता येतं, मला सायकलवरही जाता येतं, मला एखाद्या एसटीनं जाता, बसनी जाता येतं, मला रेल्वेने जाता येतं, मला विमानाने जाता येतं. मग हे सगळे विकल्प जेव्हा डोळ्यासमोर उभे असतात तेव्हा मला मुंबईला जाण्याकरता एक बस समोर उभी आहे, एक रेल्वे उभी आहे, एक काय माझी स्वतःची गाडी कार उभी आहे आणि एक काय विमान उभं आहे. मला आपण बरं आता त्यातल्या त्यात सोपं करतो, हे सगळं फुकट आहे, म्हणजे उगीच तो विकल्प नको नंतर म्हणून सांगून जातो, हे सगळं फुकट आहे. तर याच्यापैकी तुम्ही कोणतं साधन निवडाल, याच्यापैकी कोणतं साधन निवडाल तुम्ही, की बसने जाल का रेल्वेने जाल का स्वतःच्या गाडीनं जाल का विमान उभं आहे आणि फुकट आहे, कोणतं साधन आपण निवडाल? विमान हे साधन निवडाल. कशा करता? वेगानं जाता येईल म्हणून. वेगाने जाऊन तिथं काय करायचंय? काय नाही, बसून राहायचंय. आम्ही नेहमी आमच्या मुक्कामाला लवकर पोचण्याचा विचार करतो, कारण तिथे जाऊन आम्हाला निवांत राहायचं असतं. हा विचार गैर नसला तरी सार्वत्रिक आहे, आणि सार्वत्रिक आहे कोणत्याही क्षेत्रात आहे म्हणूनच तो गैर नाही आहे. अध्यात्माचा नियम आहे. हा नियम तुम्ही समाजशास्त्रात बघा, मानसशास्त्रात बघा, राज्यशास्त्रात बघा, कुठेही हा नियम आपल्याला पाहता येतो. अध्यात्माने हा नियम आपल्याला सांगितलाय, जे सगळ्यांना आवश्यक असतं ते कधीही चुकीचं नसतं. ज्याची सगळ्यांना गरज आहे ते कधीही चुकीचं नाही आहे. पण सगळ्यांना त्याची गरज, एखाद्यालाच ज्याची गरज असते ना त्याच्या युक्तायुक्ततेविषयी चर्चा होऊ शकते. पण ज्याची सगळ्यांना गरज आहे, ज्याची सगळ्यांना अपेक्षा आहे, ते कधी गैर नाहीये, ते कधी चुकीचं नाही आहे. अन्नाची गरज सगळ्यांना आहे, अन्न मिळवणं गुन्हा नाही आहे. पैशाची गरज सगळ्यांना आहे, पैसा मिळवणं काही गुन्हा आहे का? सुखाची गरज सगळ्यांना आहे, सुख मिळवणं काही गुन्हा आहे का? आरामाची गरज सगळ्यांना आहे, आराम घेणं काही गुन्हा आहे का? आम्हाला लवकर पोचायचं आहे, कारण आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही अशा पदावर लवकर पोचावं की जिथे गेल्यानंतर आम्हाला काही करावं लागू नये. न करता जिथे काही मिळवता येईल ते मिळवावं अशी अपेक्षा आहे. याच्यामध्ये 2 विकल्प आहेत या विचारामध्ये, आणि या दोन्ही विकल्पांचं उदाहरण एकच आहे, तो म्हणजे अर्जुन. पहिल्या अध्यायापासून दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंतचा अर्जुन हा एका विकल्पाचं उदाहरण आहे, आणि नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा म्हणणारा अर्जुन हा दुसऱ्या विकल्पाचं उदाहरण आहे. काही न करता आपल्याला सगळं मिळावं अशी अपेक्षा असणारा अर्जुन पहिल्याही अध्यायामध्ये आपल्याला भेटतो, आणि अशा पदावर आपण पोचलं पाहिजे की जिथं काही करण्याची अपेक्षा नसावी असा अर्जुन आपल्याला 18व्या अध्यायामध्ये प्राप्त होतो, भेटतो. अर्जुनाने पहिल्या अध्यायात धनुष्यबाण खाली ठेवलंय. का म्हणून खाली ठेवलं? तर मला युद्ध करायचं नाही, माझ्या भावंडांना मारायचं नाही, आपल्याच लोकांना मारून राज्य मिळवणं मला पाप वाटतं, हिंसा करणं मला योग्य वाटत नाही. राज्याकरता अशी हिंसा करावी का? हिंसा करून राज्य मिळवायचं असेल तर मला राज्यच नको, याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. पहिल्या अध्यायात सगळ्या अर्जुनाच्या मुखामध्ये याच अर्थाचे श्लोक आपल्याला दिसून येतात. पाप झालं की देवा तू आम्हाला अंतरशील, तू आमच्यापासून लांब जाशील, मग आम्हाला नको. युद्ध करून काय राज्य मिळवायचंय? भैक्षमपीह लोके, त्याच्यापेक्षा आम्ही भिक्षा मागू. भिक्षा मागता भली म्हटलंय ज्ञानोबर आहे. आम्ही भिक्षा मागून जगू. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की अर्जुनाला युद्ध करून राज्य नको होतं, युद्ध न करता राज्य मिळालं असतं तर ते हवंच होतं. तो राज्य नको म्हणतच नाहीये कुठेच,
पहिल्या अध्यायापासून अर्जुन मला राज्य नकोय असं कुठंच म्हणत नाहीये. अर्जुन म्हणतो युद्ध करून राज्य नकोय, युद्ध न करता राज्य पाहिजे. म्हणजे मला काही न करता मिळालं पाहिजे, हा पहिला विकल्प आहे. आणि आपण अशा अवस्थेवर पोचलं पाहिजे की जिथे काही न करता आपल्याला सगळं मिळालं पाहिजे, हा दुसरा विकल्प आहे. तो 18व्या अध्यायात आहे. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धात्वत प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आता मला काही करायची गरज नाहीये देवा, तू म्हणशील ते करी. युद्ध नको वाटलं सोडून देईन, करावं वाटलं करीन. एवढं काय त्याच्यामध्ये? नाही केलं तरी मला जे मिळालंय त्याच्यात मी समाधानी आहे, कारण ते ज्ञान आहे. आता मला काही मिळवायचं राहिलेलं नाहीये. एक ज्ञान मिळालं, मला सगळं मिळालं असंही म्हणणारा अर्जुन आहे. आणि युद्ध न करता, युद्ध करून मला राज्य नकोय, न करता मिळालं तर मला हवंच आहे. अर्जुनाच्या विधानामध्ये आपण तपासून बघा. हे अर्जुन म्हणत नाहीये की मला राज्य नकोच आहे, अरे ते आमचंच आहे. उलट पक्षी त्याच राज्याच्या प्राप्तीकरता अर्जुन युद्ध प्रवृत्त आहे. भगवान ज्या वेळेला शिष्टाई करता म्हणून कौरवांकडे गेले, त्यामुळे युद्ध झालं पाहिजे असा आग्रह धरणारे या 5 भावांपैकी दोघेच होते, एक अर्जुन आणि दुसरे भीम. बाकी धर्मराज युधिष्ठिराचं म्हणणं होतं काय करायचं, युद्ध नको, त्यांना पाहिजे का, ठेवून घेऊ दे राज्य, आम्ही तिथे राहतो. आम्ही राजा म्हणून राहणं काय, माझे काका माझा भाऊ राजा म्हणून राहणं काय. ते बिचारे सरळ मार्गी आहेत धर्मराज युधिष्ठिर. युधिष्ठिरांनी सांगितलं युद्ध नको, म्हणून भगवान गेले नकुल सहदेवाकडे. ते माद्रीची मुलं आहेत. त्याने विचारलं अरे काय युद्ध व्हावं का नाही. नकुल सहदेवानी युद्ध व्हावं का नाही याचं उत्तरच दिलं नाही. त्यांनी पहिला प्रश्न देवाला असा विचारला की दादा काय म्हणतात. नाही म्हणे, ते म्हणतात युद्ध नको, मग आम्हालाही नको, मग आम्हालाही नको. आता 3 जण झाले युद्ध नको म्हणणारे, राहिले 2. भीमाकडे गेले. भीमा युद्ध पाहिजे नको विचारायला लाज वाटली पाहिजे तेव्हा. मी प्रतिज्ञा करून बसलोय, तुम्ही हे विचारताच कसं युद्ध पाहिजे का नको. युद्ध झालंच पाहिजे. अर्जुन म्हणाला झालंच पाहिजे. भीम म्हणाला मी दुर्योधनाची मांडी फोडून त्याच्या रक्तानं भरलेल्या हातानं द्रौपदीची वेणी घालून म्हणून प्रतिज्ञा केली आहे, आता युद्ध कसं नको, माझ्या प्रतिज्ञेचं काय करू मी. नाही नाही, युद्ध झालं पाहिजे. अर्जुन म्हणाला झालंच पाहिजे, राज्य आमचं आहे. मग आता तिकडं 3 जण, इकडं 2 जण, मेजॉरिटीचा प्रश्न असतोच. 3 विरुद्ध 2 मतांनी पडू शकतं सरकार. मग भगवंताच्या लक्षात आलं नाही असं करून चालणार नाही, निदान समांतरी झालं पाहिजे, म्हणून द्रौपदीकडे गेले. नाही त्या द्रौपदीचं मत घ्यायचं काही कारण नव्हतं. द्रौपदीला विचारलं तुझं म्हणणं काय. नाही झालं पाहिजे. तुम्हाला माहित नाही का, माझ्या वस्त्राला त्याने हात घातला, तुम्हीच रक्षण केलं, मी पराभूत झाले होते, मी तुम्हाला अडवलं होतं. गोविंद द्वारिका वासिन कृष्ण गोपी जनप्रिय कौरवई परिभूता नाम किम न जानासी केशव. देवा तुम्ही जाणत नाही का, कौरवांकडून मी पराभूत होतीये, अभिभूत होतीये, मग तुम्ही अंबर अवतार घेऊन मला राखलत, माहित नाही तुम्हाला. आणि माझा एवढा अपमान पाहू नये तुम्ही हे विचारू शकता युद्ध व्हावं का न. झालंच पाहिजे. मग देव म्हणाले आता बरं झालं, 3 इकडं 3 इकडं. मग आता काय करायचं, आता माझ्या मनाला येईल ते करायला मी मोकळा. याला राजकारण म्हणतात. तुम्ही 3 झालात ना, आता माझ्या हातात आहे, शेवटचं मत माझ्या हातात आहे, मग मी करीन काय करायचं. युद्ध पाहिजे म्हणणारा अर्जुन, युद्ध झालंच पाहिजे म्हणणारा अर्जुन, त्याला राज्य नको होतं का. राज्याकरताच अर्जुन युद्ध प्रवृत्त झाला होता. पण ज्या वेळेला रणांगणावर गेला त्यावेळेला त्याला क्रियेची अडचण वाटली. तो म्हणाला नको युद्ध. बर मग युद्ध न करता तुला राज्य दिलं तर हा ते पाहिजे, राज्य पाहिजे, युद्ध नकोय. काही न करता आपल्याला मिळावं असं वाटणारा एक अज्ञानाचा विकल्प आहे. आणि काही करायची गरज नाही कारण सगळं मिळालेलं आहे असा वाटणारा दुसरा विकल्प आहे जो ज्ञानाचा आहे. असे 2 विकल्प आहेत. पण ज्ञान असो किंवा अज्ञान असो, आपल्याला काही न करता यावं अशा अवस्थेत आपण पोचलं पाहिजे, अशी वृत्ती सकल जीवांच्या ठिकाणी निसर्ग नियमानं समानत्वान आहे.
मुलगा मोठा झाला म्हणून त्याच्या लग्नाची घाई करणारी त्याची आई त्याचं लग्न लवकर व्हावं असं म्हणते. का म्हणते? काही नाही, सून आली की मला निवांत बसता येईल आणि आईत मिळेल म्हणून. कोणतेही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातलं घ्या, मी आता याच्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रातलं उदाहरण देऊ इच्छित नाही. कोणाचंही तसंच आहे. जास्त पैसा पुरुष मिळवतो, स्त्री मिळवते, कशा करता? अशा अवस्थेवर गेलं पाहिजे की भरपूर पैसा हाताशी असावा, काही करावं लागू नये. मुलाचं लवकर लग्न व्हावं का? सून आली की काही करावं लागू नये. अमुक अमुक असं व्हावं का? आपली गाडी घेऊन निघावं का? आपल्याला काही करावं लागू नये, आरामात जाता यावं. असंच आहे सगळं. आणि याच्यात गैर काय आहे तर काही चूक कशाचीच नाही. कुठून निघाला आपला हा सगळा विचार? आपला विचार असा निघाला की आपण परमार्थ करतो म्हणजे काय करतो? तर परमार्थ या शब्दाचा अर्थ सरळ सरळ आपल्या साध्याच्या प्राप्तीकरता केलेले प्रामाणिक प्रयत्न, एवढाच परमार्थ शब्दाचा आपल्याला एक सामान्य करता येऊ शकतो. आपल्या साध्याच्या प्राप्तीकरता केलेले प्रामाणिक प्रयत्न म्हणजे परमार्थ. याच्या पलीकडे अजून सोपं करण्याचं कारण वाटत नाही मला. मग साध्य काय आहे? सुख. आणि सुख म्हणजे काय? परमात्मा. म्हणून परमात्मा प्राप्तीकरता केलेले प्रामाणिक प्रयत्न याला परमार्थ असं म्हणतात. ही एक व्याख्या आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येते. थोडंसं आपण तार्किक अंगाने गेलो तरी आता परमार्थ म्हणजे प्रयत्न आहेत. ज्या साध्य प्राप्तीत प्रयत्न थांबतात तिथं परमार्थ ही संकल्पना लागू पडत नाही. नदी समुद्राला मिळाली की नदी ही संकल्पना तिथे नाही लागू पडत. ती समुद्राला मिळेपर्यंत नदी आहे. समुद्राला मिळाली की नदी ही संकल्पना जशी संपून जाते, तसं साध्य प्राप्त होईपर्यंत केल्या गेलेल्या प्रयत्नांना परमार्थ म्हणतात. साध्य प्राप्त झालं की परमार्थ संकल्पना संपली. आता त्याला परमार्थ करण्याची गरज नाही, तो करील तो परमार्थ म्हणा. समजण्याकरता निस्त्रैगुण्ये पथि विचरताम को विधिक को निषेधा. पण आम्हाला परमार्थ करणं आहे. मग करायचा म्हणजे काय करायचं? तर आपला मुद्दा हा चालू होता की आपल्या जीवनामध्ये साध्य प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या गुणांची वृद्धी करण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्या जीवनामध्ये साध्य प्राप्तीमध्ये प्रतिबंध म्हणून उभे राहिलेल्या दोषांच्या निवृत्तीचा प्रयत्न करणं, याला परमार्थ अशी संकल्पना येते. आणि याच्याकरता काय आहे तर आम्हाला गुणही कळले पाहिजेत आणि आम्हाला दोषही कळले पाहिजेत. मग कोणते गुण आहेत? ते 26 गुण भगवंतांनी बोलून दाखवले. आणि दोष किती आहेत? ते 6च आहेत. ते भगवंतांनी नंतर बोलून दाखवलेत. त्याला आपण असुरी संपत्ती असं गीतेच्या भाषेमध्ये म्हटलं गेलं. आपण म्हणू शकतो त्याला असुरी संपत्ती म्हणतात. आणि 26 गुणांना दैवी संपत्ती असं म्हणतात. म्हणून दैवी आणि असुरी संपत्तीच्या विचाराचा प्रारंभ झालेला आहे तो भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये. आणि दैवी आणि असुरी संपत्तीच्या विचाराचा विस्तार झालेला आहे तो 16व्या अध्यायामध्ये. 9व्या अध्यायामध्ये विषय सुरू झाला होता, पण अन्य काही प्रश्न अर्जुनाने विचारल्यामुळे तिथे विषयांतर होत गेलं आणि मूळ विषयावर यायला 16वा अध्याय उजाडावा लागला. आणि मग दैवासुर संपत विभाग योग या नावाने जो 16वा अध्याय आहे तिथे आपल्याला दैवी आणि असुरी संपत्तीच्या विस्ताराचा विचार दिसतो. आता हे जे दोष आहेत, हे जे गुण आहेत, त्याच्यातले दोष कमी झाले पाहिजेत, त्याच्यातले गुण वाढले पाहिजेत, नसलेले गुण मिळवता आले पाहिजेत. कारण मनुष्य म्हणजे काही सगळ्या गुणांची खाण नाही आहे. सगळे गुण एकाच्याच ठिकाणी आले असं माणसाच्या बाबतीत होत नाही. सगळे दोष एकाच्या ठिकाणी आले हे माणसाच्या बाबतीत होऊ शकतं, होणार नाही असं नाही. असं का म्हणता? मनुष्य जीवनाचा का अपमान करता? अपमान करत नाहीये. पण याचं एक सूत्र मी आपल्याला दरवर्षी सांगत आलोय, जवळजवळ दरवर्षी. मध्ये एका दुसरं वर्ष खंड पडला असेल तर पडला असेल, पण पुन्हा सांगायला मला संकोच नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या गुणांची खाण म्हणजे परमात्मा नाही आहे, जीव नाही आहे. सगळे गुण आपल्या ठिकाणी आहेत असं कुणाला वाटतं? कुणाला? मी जर असं म्हटलं की सगळे गुण माझ्या ठिकाणी आहेत असं कुणाला वाटतं? त्याने हात वर करा बरं.
कोण करेल? सगळे गुण माझ्या ठिकाणी आहेत असं कसं होईल? असं होत नाही. आणि सगळे गुण माझ्याच ठिकाणी आहेत असं वाटणं हाच मोठा दुर्गुण आहे. त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं? असं होत नाही. एखाद दुसरा तरी दोष येतच असतो माणसाच्या ठिकाणी. आणि जीव म्हटलं की दोष येणारच आहे. कवी जयदेवांचं एक प्रसन्न राघव नावाचं नाटक आहे. हे गीत गोविंद लिहिणारे कवी जयदेव जे आहेत ना, 2 प्रसन्न राघव आहेत संस्कृत वाङ्मयामध्ये आपल्याकडे. एक भवभूतीचं प्रसन्न राघव आहे, ते अर्धवट आहे. आणि एक कवी जयदेवांचं प्रसन्न राघव आहे. ही दोन्ही नाटकच आहेत रामायणावरची. त्या जयदेवांच्या प्रसन्न राघवाच्या सुरुवातीला तो प्रतिहारी आणि विदूषक या दोघांचा संवाद आहे सुरुवातीला त्या रंगमंचावरती. आणि त्याच्यामध्ये तो विदूषक त्या प्रतिहारीला असं विचारतोय की कसलं नाटक, काय विचार आहे, विषय काय आहे? तो म्हणतो रामायण, रामचंद्र प्रभूंचं चरित्र. तो विदूषक म्हणतो अरे जो तो उठतो तो रामायणावर काव्य करतो, जो तो उठतो तो रामायणावर प्रवचन करायला लागतो, जो तो उठतो तो रामायणावरच नाटक लिहितो, जो तो उठतो तो रामायण हा विषय घेऊनच काहीतरी करत राहतो. दुसरे विषय संपले काय जगातले? जगामध्ये वर्णन करावं असा कोणी पुरुष नाही आहे का? असं कोणतं चरित्र, असं कोणतं व्यक्तिमत्व नाही आहे का? काय रामायणामध्ये एवढं आहे? त्यावेळेला त्या प्रतिहारीने दिलेलं उत्तर आणि त्याच्याकरता वापरलेला एक शब्द फार महत्वाचा आहे. तो प्रतिहारी असं म्हणतो की अरे गुण नाहीत इतरांच्या ठिकाणी असं नाही आहे, पण हे जे सगळे गुण आहेत ना, की ज्या गुणांच्या एकत्रित येण्यातून चरित्र घडतं, या गुणांच्या सगळ्या गुणांच्या ठिकाणी मिळून एक अवगुण असतो. त्यांनी वापरलेला शब्द असा आहे, सकल गुण गणानाम अवगुणः असा शब्द प्रतिहारीने वापरला. सकल गुण गणानाम अवगुणः, सगळ्या गुणांच्या ठिकाणी मिळून एक अवगुण असतो, एक दुर्गुण असतो. काय दुर्गुण असतो? की या सगळ्या गुणांना एकाच चरित्रामध्ये जायचं असतं. वेगवेगळ्या चरित्रामध्ये हे गुण जाऊ इच्छित नाहीत. आणि याच विषयाला अनुसरून आपण मागे हे बोललो होतो की गुणदोषांचा स्वभाव असा विचित्र असतो की एक गुण आला म्हणजे सगळे गुण येत नाहीत. प्रत्येक गुणाच्या प्राप्तीकरता स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो. पण एक दोष आला की त्याच्या हातात हात घालून सगळे दोष येतात. पण एक दोष गेला म्हणजे हातात हात घालून सगळे दोष जात नाहीत. प्रत्येक दोषाच्या निवृत्तीकरता स्वतंत्र प्रयत्न करावा लागतो. पण एक गुण गेला की त्याच्या हातात हात घालून बाकीचे गुण ते जीवन सोडून जात असतात. हे गुणदोषांचं मानसशास्त्र आहे. गुण येताना एकत्रित येत नाहीत, पण जाताना एकत्रित जातात. दोष येताना एकत्रित येतात, पण जाताना मात्र सगळ्यांना वेगवेगळं घालवावं लागतं. आपल्याला गीताप्रमाण आहे. गीतेने आपल्याला सांगितलं, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. विषयाचं ध्यान केलं, ध्यायतो विषयान् पुंसः, काय होतं? संग, त्या विषयाच्या ध्यानानं त्याचा संग झाला. विषयाचं चिंतन केलं, काय निर्माण होतं? काम निर्माण होतो. काम आला की त्याच्या हातात हात घालून क्रोध येतो. क्रोध आला की त्याच्या हातात हात घालून सम्मोह येतो. सम्मोह आला की त्याच्या बरोबरीनं स्मृतिविभ्रम येतो. स्मृतिविभ्रम आला की आता हे सगळंच होत जातं. बुद्धिनाश होतो, बुद्धिनाशात प्रणश्यति, इथपर्यंतचा प्रवास होतो. एक दोष आला, काम आला की क्रोध येतोच येतो. कारण कामाची अपूर्णता क्रोधामध्ये परिवर्तित होतच असते. मला इच्छित वस्तू मिळाली नाही की माझी चिडचिड होते, हे सांगायला प्रवचनाची गरज आहे का? अरे रोजचे अनुभव आहेत ना आपले. मला अपेक्षित वस्तू, आपली रोजची वस्तू जागेवर मिळाली नाही तर माणसाची चिडचिड होते. माझं पाकिट कुठं ठेवलंय, माझं पेन कुठं ठेवलं, माझी वही कुठं ठेवली, माणसं चिडचिड करतात की नाही? का करतात? आपली वस्तू इथं असावी अशी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण नाही झाली की माणसाची चिडचिड होते. काम आला की क्रोध आला. काय याच्याकरता वेगळं प्रवचन करण्याची गरज नाही. काही तेच आपल्याला रोजचे अनुभव आहेत.
काम आला की क्रोध येतोच, पण काम गेला की क्रोध जात नाही ना. येताना ते एकत्रित येतात, पण जाताना एकत्रित जात नाहीत ना, जात नाहीत. म्हणून दुर्वासांचं उदाहरण दिलंय. दुर्वासांच्या अंतःकरणामध्ये काम नाहीये, पण क्रोध आहे ना. ज्यांच्या एखाद्याच्या अंतःकरणातला क्रोध गेला असेल, पण काम असूच शकेल. कुणाच्या अंतःकरणात काम क्रोध वरून नसल्यासारखे दिसतील, पण मोह असूच शकेल. मोह नसला तर मत्सर असेल, मत्सर नसला लोभ असेल. पण एक गेलं म्हणजे सगळं जातं असं दोषांच्या बाबतीत होत नाही, पण एक गेलं म्हणजे सगळे गेले असं गुणांच्या बाबतीत होतं. एक आला म्हणजे सगळे आले असं गुणांच्या बाबतीत होत नसतं, पण एक आल्यामुळं सगळे आले असं दोषांच्या बाबतीत आवर्जून होत असतं. गुणदोषांची ही गंमत आहे. बरं, या गुणदोषांची अडचण अशी आहे, अजून एक जाता जाता सांगतो. या गुणदोषांची अडचण अशी आहे, हे गुणही आपल्या ठिकाणी आभास निर्माण करतात आणि हे दोषही आपल्या ठिकाणी आभास निर्माण करतात. भ्रम निर्माण करणारे गुणही आहेत आणि दोषही भ्रम निर्माण करतात. अगदी थोडक्यात सांगतो मी आपल्याला, अगदी थोडक्यात. गुण हे नेहमी आपल्या अस्तित्वाचा भ्रम निर्माण करत असतात आणि दोष हे नेहमी आपण नाही आहोत याचा आभास निर्माण करत असतात. आपण विचार करून बघा मी काय सांगतोय ते. गुण नेहमी आपल्या अस्तित्वाचा भ्रम निर्माण करतात आणि दोष हे नेहमी आपल्या निवृत्तीचा भ्रम निर्माण करतात. म्हणून एखाद्या माणसाला जर त्याला सांगितलं तुमच्या स्वभावात दोष येतो आणि तो माझ्या स्वभावात दोष आहेत, काय बोलता का? या दोषांनी आपण नसण्याचा आभास निर्माण केलाय, नसण्याचा. आणि एखाद्या माणसाला विचारा, सांगा अहो एखादा तर गुण असावा तुमच्या जवळ, तो म्हणतो माझ्याजवळ गुण नाही. कोणता गुण नाही तुम्ही सांगा? गुणांनी काय केलं? आपल्या अस्तित्वाचा आभास निर्माण केलाय. गुण नेहमी आपण आहोत याचा आभास निर्माण करतात, म्हणून माणसाला आपण नेहमीच गुणसंपन्न आहोत असं वाटत राहतं. आणि दोष हे नेहमी आपल्या निवृत्तीचा आभास निर्माण करतात, कारण माणसाला असं वाटत राहतं की आपल्याजवळ कोणताच दोष नाही. दोष जाण्याचा भ्रम निर्माण करतात. आपल्याला अशी उदाहरणं सांगतो मी, आपल्याला माहिती असणारं उदाहरण आहे, गंमत म्हणून विनोद म्हणून सांगतो समजण्याकरता. दृष्टांत हा ज्ञातच असतो, पण त्याची संगती कुठे लावली जाते याच्यावरून त्या दृष्टांताचं वैलक्षण्य कळतं. एवढंच असतं. दृष्टांत म्हणजे माहितीच आहेत सगळ्यांना, गोष्टी कुणाला माहीत नाहीत, सगळ्यांनाच माहिती असते. लौकिक परीक्षकाणाम यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यम स दृष्टांतः असं दृष्टांताचं लक्षण आहे. वक्ता आणि श्रोता या दोघांचंही ज्या ठिकाणी बुद्धिसाम्य होतं त्याला दृष्टांत म्हणतं. दोघांनाही माहिती असावं लागतं तर तो दृष्टांत असो. एका घरामध्ये एक पाहुणा आला, राहिला. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. बर, ते जे घरातले लोक होते नवरा बायको, ते बिचारी संकोची स्वभावाचे होते. ते सहन करायला लागले. रोज आपलं सकाळ संध्याकाळ यांच्या घरी जेवण. बर, जाता जाईना. पाहुणा ही जमातच मोठी विचित्र आहे. जाता जाईना. हे आपले वाट बघतात, जातील जातील, उद्या जातील, परवा जातील, काम राहिलं असेल, काम संपलं नसेल, अजून काही राहिलं असेल, जाता जाईल. शेवटी 15-20 दिवसानंतर तो जो घरातला यजमान होता, पुरुष होता घरातला, तो चतुर होता. त्यांनी त्याला घरचं स्मरण करून दिलं. महिना झाला, हालेच ना मनुष्य, पाहुणा जाईच ना. त्याने आठवण, अहो तुम्ही महिना झाला आमच्या घरी राहिला, आम्हाला काही नाही, आम्हाला आनंदच आहे तुम्ही राह, हे बोलावंच लागतं. तुम्ही आमच्या घरी राहिला, आम्हाला खरंच आनंद आहे. महिना काय, तुम्ही राहा, आणखीन राहा, आमचं काही म्हणणं नाही. पण मला असं म्हणायचं होतं की तुम्ही महिना झाला इथे राहिला आहात, तुम्हाला घरच्यांची आठवण येत नाही का? चातुर्यानं त्याला स्मरण करून दिलं की तुम्हाला एक घर आहे, तुम्हाला एक बायको आहे, मुलं आहेत, त्यांची आठवण तुम्ही गेला नाहीत तिकडे, तुम्हाला घरच्यांची आठवण येत नाही का? पाहुणा म्हणाला, बरं झालं आठवण करून दिली तुम्ही, मला फार आठवण होते त्यांची, सारखीच आठवण येते. मी आजच पत्र पाठवून बोलवून घेतो सगळ्यांना
किती अवघड आहे, किती ताप आहे याचा. महिना झाला, 2 महिने झाले, 5 महिने झाले, काही पाहुणा काही केल्या जाईना. शेवटी हे दोघेही वैतागले, कंटाळले. अरे काय हे, घरामध्ये काही एकांत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा विचार करायचा. काय किती अडचण होते घरामध्ये. कुठली तरी एक त्रयस्थ व्यक्ती घरामध्ये येऊन राहते म्हणल्यानंतर घरातल्या स्त्रीला संकोच होतो. सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा विचार करायचा. कधी कधी कंटाळा येतो, नको वाटतं काही करायला. पण पाहुणा असला की पिठलं करता येत नाही. मग आता काय करावं. शेवटी त्या दोघांनी खूप विचार केला आणि एक युक्ती काढली. नवरा म्हणाला, काय करू आपण, भांडण करू. ती म्हणाली, अहो काय काय त्याच्याकरता आपलं. तो म्हणाला, भांडण करायचं नाही, भांडणाचं नाटक करायचं. क्षुल्लक काहीतरी कारणानं मी तुझ्यावर चिडतो, मी रागावलो की तू मला काहीतरी प्रत्युत्तर कर, मग मी तुला अजून रागावलं की तू तिथून निघून जा, रागानं खोलीत निघून जा. निघून गेलं की मी तुझ्या मागोमाग खोलीत येतो, दार लावतो, तुला काठीनं झोडपून काढतो. ती म्हणली, अहो हे हा मला कशाला ताप. तो म्हणाला, तसं नाही, मी काठीनं गादीवर मारतो, तू तुला लागल्यासारखं करून आरडाओरडा कर. हा, ती म्हणाली, हे बरं आहे. मग आला पाहुणा, संध्याकाळी जेवायला बसले. आमटीमध्ये मीठ कमी पडलं अशी नवऱ्याने तक्रार केली. नवरा म्हणाला, इतकी वर्ष आमटी करतेस, तुला मीठ किती टाकावं हे अजून कळत नाही. पाहुण्या रावळ्यासमोर स्वतःचं काही आहे का नाही तुला. काय वाटेल त्यांना, आपल्या घरातलं अन्न असं बेचव असतं, कळत नाही तुला. ती म्हणाली, अहो कमी पडलं असेल माझ्याकडून. नाही असं नाही, पानात वाढलंय, टाकून घ्या वाटीमध्ये. तो म्हणाला, टाकून घ्या म्हणजे ती बुद्धी आम्हालाही आहे, तुला काही बुद्धी अक्कल आहे की नाही. मीठ किती टाकावं कळत नाही, आई वडिलांनी काही शिकवलं नाही, संस्कार नाहीत काही. आई वडील काढल्याबरोबर ती रागावली. आई वडिलांना काही झालं, अमुक काय तमुक काय, शब्दावरून शब्द वाढत गेला. ती म्हणाली, नकोच मला. हा बिचारा हातात घास घेऊन तटस्थ बसून राहिला. हे भांडण. ती निघून गेली. जेवायचं तर जेवा, नाही तर नका जेव. गेली निघून. तोही रागानं पाहुण्यांसमोर मला उलट बोलते म्हणून तोही तिच्या मागोमाग खोलीत गेला. कोपऱ्यातली काठी घेतली, गादीवर मारली. ही ओरडा, मेले मारू नका हो, जाऊ द्या हो, मला क्षमा करा, मी बोलणार नाही याच्या पुढं. कसं बस झालं. थोड्या वेळाने ते दोघंही बाहेर आले. हिने डोळ्याला पाणी बिणी लावून काही डोळे लाल बिल केले. तोही रागाचा क्रोधायमान चेहरा करून बाहेर आला, पानावर बसला. मग पाहुणा म्हणाला, पा माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये भांडणं झाली, हे काही बरं झालं नाही, माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको, मी लगेच निघतो. ते म्हणाले, अहो असं नाही, तुमच्याकरता म्हणून आम्ही नाही, ते झालं, शब्दानं शब्द वाढत गेला, झालं तुमचं तुम्ही जेव्हा. तो म्हणला, आता नाही, माझ्यामुळं एखाद्या घरामध्ये काही भांडण व्हावं, नवरा बायकोमध्ये वितुष्ट यावं असं मला कधी वाटलं नाही. मी माझी बॅग भरलेली आहे, मी निघालो. तुम्ही आत मारत होता तेव्हाच बॅग भरली आहे मी. माझं झालं, मी निघालो. त्याने आपली बॅग उचलली, बाहेर पडला. बाहेर पडल्यावर यांना हायसळ, हा आता बरं झालं, आता बरं झालं, आता आपले आपण दोघेच जेऊ. मग तो गेला निघून. ते दोघं बसले. मग दोघांमध्ये किती त्रास आपल्याला कळू नये का माणसाला, एवढे दिवस कुठं दुसऱ्याच्या घरी राहायचं असतं काय. पण गेला, बरं झालं. नवरा म्हणाला, मग माझी युक्तीच तशी होती. गेला की नाही तो. ते म्हणाले, अहो तुमची युक्ती असली तरी माझं नाटक कसं होतं, मी हुबेहूब रडण्याचा आरडाओरडा. तो म्हणाला, तुझं नाही, मी मारण्याचं नाटक किती भारी केलं होतं. ती म्हणाली, मी रडण्याचं नाटक किती भारी केलं. तो बाहेर गेलेला पाहुणा परत आला आणि तो म्हणाला, मी जाण्याचं नाटक किती भारी केलं होतं. आमचे दोष असे आहेत हो, मला हे सांगायचंय. आमचे दोष नेहमी आपल्या नसण्याचं नाटक करत राहतात, पण ते तिथेच असतात, ते जात नाहीत. गुण नेहमी अस्तित्वाचा भ्रम निर्माण करतात आणि दोष नेहमी निवृत्तीचा भ्रम निर्माण करतात. आणि या दोषांची निवृत्ती खऱ्या अर्थाने व्हावी आणि या गुणांची प्राप्ती खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर ते गुण आणि ते दोष हे दोन्ही आम्हाला यथार्थतेने कळले तरच ते होणार आहे, नाहीतर होणार नाही. कारण दोष बऱ्याच वेळेला गुणांचा भ्रम निर्माण करतो. वाट असतो तो दोष, पण आपण गुण आहोत असा भ्रम दोष निर्माण करतो. बऱ्याच वेळेला आपल्या अज्ञानामुळे आपण गुणांकडे सुद्धा दोष दृष्टीने बघत राहतो. एखादा दोष हा त्या सगळ्या गुणांना बाधक ठरणारा असतो.
एखादा गुण अनेक दोषांना मारक ठरणारा असतो. दोन्ही पद्धती असतात. आयुर्वेदामध्ये एक रसगंगाधर नावाचा ग्रंथ आहे. आपल्यापैकी आयुर्वेदाचा अभ्यासक असणारे किंवा वैद्य कोणी असले तर मला, मी चुकत असेल तर मला सांगा. त्या रसगंगाधरामध्ये अमित गुणोपी पदार्थो एकेन दोषेण निंदितो भवती असं वर्णन आहे. एखाद्या वस्तूच्या ठिकाणी अनेक गुण असतात, परंतु त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा एखादा दोष त्या सगळ्या गुणांना मारक ठरतो. सगळ्या गुणांना. त्याच्याकरता त्याने उदाहरण दिले लसूण. लसूण लसूण अत्यंत औषधी आहे. घशाकरता, खोकल्याकरता, अनेक कारणाकरता ती पडजीप पडते बऱ्याच वेळेला, त्याच्याकरता तो लसूण. खोकल्याकरता लसूण उपयुक्त सांगितला. लसणाच्या ठिकाणी अनेक गुण आहेत. अमित गुणोपी पदार्थ, अनेक गुण आहेत, अमित गुण आहेत लसणाच्या ठिकाणी. पण एकेन दोषेण निंदितो भवती, पण त्या अनेक गुण असणाऱ्या लसणाच्या ठिकाणी एकच दोष आहे, त्यामुळे त्याची निंदा होते. तो म्हणजे लसूण खाल्लेला मनुष्य मैलावरून ओळख येतो. त्याचा उग्र असणारा गंध, त्याचा दर्प, हा त्याच्या ठिकाणी असणारा दोष त्या लसणाला निंद्य बनवतो. अनेक गुणांना एक दोष मारक ठरतो आणि बऱ्याच वेळेला अनेक दोषांना एक गुण मारक ठरतो. अनेक दोष असतात व्यक्तीच्या ठिकाणी, पण एखादा गुण असतो. दारू पितो, अमुक करतो, वेडवाकडं बोलतो, लोकांशी नीट वागत नाही, खोटं बोलतो, अनेक दोष आहेत, अनेक दोष आहेत. परंतु माणसं म्हणतात असू द्या दोष, पण गातो काय? काय गातो माणूस? स्वर ऐकला की सगळं विसरून जायला होतं म्हणतात की नाही. म्हणजे गायन ही त्याच्याकडची एक कला, त्याचा एक गुण त्याच्या अनेक दोषांना मारक ठरला. असं दोन्ही बाजूने होत असतं. याच्याकरता कोणता गुण आणि कोणता दोष हे आम्हाला यथार्थतेनं कळलं पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीलाच मी हे आपल्याला बोललोय की आपण सगळ्या गुणांची खाण असणं शक्य नाही, पण जीव सगळ्या दोषांची खाण असणं शक्य आहे. असतंच असतं असं नाही आहे, पण शक्य आहे असं माझं म्हणणं आहे. शक्य आहे, नाही असं नाही. सगळे गुण जीवाच्या ठिकाणी आले असं होत नाही. सगळे दोष जीवाच्या ठिकाणी आले, होऊ शकतं. होतच होतं नाही, होऊ शकतं. कुठला ना कुठला तरी एखादा दोष राहणार. एका माणसाने वर्तमानपत्रामध्ये अशी जाहिरात दिली की मला नोकर हवाय, तो सर्व गुण संपन्न हवाय, त्याला माझी सगळी कामं जमली पाहिजे, त्याला स्वयंपाक आला पाहिजे, त्याला गाडी चालवता आली पाहिजे, त्याला माझ्या मुलांना शिकवता आलं पाहिजे, त्याला घर स्वच्छ ठेवता आलं पाहिजे, त्याला हिशोब ठेवता आला पाहिजे, त्याला बाजारहाट करता आली पाहिजे, त्याला कपड्यातलं कळलं पाहिजे, त्याला गाडी दुरुस्त करता आली पाहिजे. सगळे गुणांचा नोकर मला पाहिजे. पगार तो म्हणेल तेवढा. तो जर 5 लाख रुपये महिना द्यायला मी तयार आहे, पण सगळे गुण पाहिजे. जाहिरात दिली. आता सगळ्या गुणांनी युक्त होणारा नोकर कुठे मिळतो? बरं, तो जर सगळ्या गुणांनी युक्त असेल तर तो नोकर का होईल? हाही प्रश्नच आहे ना. त्यांनी जाहिरात दिली, अनेक अर्ज आले, त्यांनी मुलाखती घेतल्या. तुम्हाला गाडी चालवता येते? येते. तुम्हाला स्वयंपाक येतो? येत नाही. मग नको. मग हे नाही, नको. हे नाही, नको. नको सगळे. शेवटी एक मनुष्य त्यांनी गाडी येते, बाजारात करतायत, हिशोब ठेवतायत, गाडी दुरुस्त करता येते, अमुक येतं, घर स्वच्छ ठेवता येईल, स्वयंपाक चांगला स्वयंपाक येतो, मुलांना शिकवता येईल, अगदी चांगल्या पद्धतीने शिकवतो. सगळं सगळं तुम्ही म्हणाल तेवढा पगार मी देईन, पण सगळं सगळं येतं, तुम्ही चिंताच करू नका, माझ्या एकट्यावर सगळं सोडा. मालकाने विचारलं, अहो तुम्हाला गाडी येते, गाडी दुरुस्त करता येते, मुलांना शिकवता येतं, तुम्हाला स्वयंपाक करता येतो, तुम्हाला घर स्वच्छ ठेवता येतो, तुम्हाला ताळेबंद ठेवता येतो, तुम्हाला सगळं 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 येतं, सगळे गुण तुमच्यात आहे म्हणता, मग काही दोष नाहीच आहे का तुमच्यामध्ये? तो म्हणाला आहे ना, दोष नाही आहे असं नाही. म्हणाल एवढे गुण असून दोष आहे? तो म्हणला हो दोष आहे माझ्यात, नाही असं नाही. म्हणाल मग इतके चांगले गुण आहेत, कोणता दोष आहे? तो म्हणला मी खोटं फार बोलतो. मग काय करायचं हे सगळं घेऊन मला सांगा आपण.
काय करणार काय? अनेक गुण असतात, एक गोष्ट खरी आहे, पण एखादा दोष असला तर त्या सगळ्या गुणांवर पाणी टाकून मोकळा होतो ना. माणसाच्या जीवनातल्या गुणदोषांची फार बारकाईनं चर्चा व्हायला पाहिजे. मला स्वामी वरदानंदांचं वाक्य आठवतं. स्वामी वरदान, अहो फार सुंदर ते त्यांनी 1-2 ठिकाणी त्यांनी या वाक्याचा उच्चार केलाय. त्यांच्या एका लेखातही आहे, त्यांच्या एका भाषणातही आहे, भागवताच्या प्रवचनात. स्वामी वरदानंद भारतींनी असं म्हटलंय एके ठिकाणी की माणसाने नेहमी स्वतःचा न्यायाधीश व्हावं आणि दुसऱ्याचा वकील व्हावं. पण माणूस नेहमी उलट करतो. मनुष्य नेहमी स्वतःचा वकील होतो आणि दुसऱ्याचा न्यायाधीश होतो. नेहमी दुसरा योग्य आहे का अयोग्य आहे याचा निर्णय देत राहतो आणि स्वतःची मात्र वकिली करत राहतो की मी कधी चुकूच शकत नाही, कधीच मी चुकू शकत नाही, कायम स्वतःची वकिली आहे आणि दुसऱ्याचा न्यायाधीश होणं आहे. माणसाने स्वतःचा न्यायाधीश व्हावं आणि दुसऱ्याचा वकील. तुम्ही म्हणताय ना माझ्या ठिकाणी दोष आहेत, मग मी तपासून बघतो एखाद्या वेळेला असेल, तुम्ही म्हणताय तर माझ्यामध्ये दोष असेल, असं दुसऱ्याची वकिली मनुष्य कधी करत नाही आणि स्वतःचा न्याय निवाडा तो करत नाही. माणसाच्या जीवनातल्या कारण या गुणदोषांवरच आपल्या जीवनाची धन्यता अवलंबून आहे. याच्याकरता काही गुण आम्हाला कळलेच पाहिजेत. दोष आम्हाला, ते दोष आमच्या जवळ आहेत का नाही हा मुद्दा नाही आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, ते दोष आपल्या जवळ आहेत म्हणून ते कळले पाहिजेत असं म्हणणं नाही आहे. ते दोष नसतीलही कदाचित, पण ते कधी उद्भूत होतील हे आम्हाला सांगता येत नाही, कारण दोष नेहमी आपल्या जाण्याचा आभास निर्माण करत असतात. ते असतीलही कदाचित, पण ते आम्हाला कळू देत नाहीत की आपण आहोत. फक्त अनुकूल वातावरण निर्माण होण्याची वाट बघत असतात अंतःकरणातले दोष. दोषांना अनुकूल वातावरण असेल तर ते वाढतात आणि गुण नेहमी प्रतिकूल वातावरणात वृद्धिंगत होत असतात. रागवण्याच्या सगळ्या शक्यता निर्माण होऊनही जो रागावत नाही ना, तो गुण आहे. समोर कोणीच नसताना मी रागावत नाही, गरजच नाहीये तुला कोणावर रागावण्याची. एका माणसाला विचारलं तुला पोहता येतं का? तो म्हणाला कधी कधी येतं, कधी कधी येत नाही. ही काय पद्धत आहे? पोहता येतं की नाही? तो म्हणला कधी कधी येतं, कधी कधी येत नाही. त्याने विचारलं म्हणजे काय? तो म्हणला पाण्यात असलं की येतं, पाण्यात नसलं की येत नाही. अरे पाण्यात नसताना पोहण्याचा संबंधच काय आहे? समोर कोणीतरी क्रोध निर्माण करणारं नसताना आमच्या ठिकाणी क्रोध निर्माण होईलच कसा? तो काही गुण आहे का? गुणांचा परिचय हा नेहमी प्रतिकूल वातावरणात होत असतो आणि दोषांचा परिचय हा नेहमी अनुकूल वातावरणात होत असतो. क्रोध निर्माण करण्याकरता सगळी कारण परंपरा निर्माण होऊनही जेव्हा तो क्रोध निर्माण होत नाही ना, तेव्हा शांती नावाचा गुण तिथं मानावा लागतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि सगळीकडून क्रोध निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली म्हणून मी रागावलो, काही अर्थ नाही. कुणाच्याही बाबतीत असं होऊ शकतं. याकरता या गुणदोषांची चर्चा बारकाईनं झाली पाहिजे. अर्जुनाने विचारलं देवाला, ज्या वेळेला दैवी संपत्ती सांगून झाली आणि भगवान असुरी संपत्ती सांगण्याकरता प्रवृत्त झाले, त्यावेळेला अर्जुनाने विचारलं देवा, ज्या दोषांची आम्हाला प्राप्ती करूनच घ्यायची नाही आहे, दोष आमच्याकडे नसावेतच असं जर आम्हाला वाटतच आहे, तर का त्या दोषांची मला जाणीव करून देताय तुम्ही? कशाकरता सांगताय? त्याला गीतेत भगवान काही बोलले नाहीत, पण ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी अर्जुनाला उत्तर दिले. ज्ञानोबाराय अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, दोषही माणसाने जाणले पाहिजेत. कशा करता? त्याज्य ते त्यजावया लागी, जाणावे जरी अनुपयोगी. जरी अनुपयोगी तरी त्यजावया लागी जाणावे. अन्वय असा आहे, जरी अनुपयोगी असेल, आम्हाला त्याची उपयुक्तता नाही आहे, दोष आमच्याकडे नसतीलही कदाचित, पण आम्हाला कळले पाहिजेत.
कारण ते कधीही निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जाणल्याशिवाय आम्ही त्यांची निवृत्ती करू शकत नाही. याच्याकरता आम्हाला दोषही कळले पाहिजे, कधीही उद्भूत होऊ शकतात. आम्हाला गुण कळले पाहिजेत, आम्हाला दोष कळले पाहिजेत. दोष निर्माण होऊ नयेत याच्याकरता कळले पाहिजेत आणि गुण आम्हाला प्राप्त व्हावेत आणि वृद्धिंगत व्हावेत याच्याकरता कळले पाहिजेत. म्हणून या गुणदोषाची चर्चा 16व्या अध्यायामध्ये सुरू होते. कोणते 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 गुण लागतात परमार्थाच्या परिपूर्णतेकरता, काय काय लागतं याचा विचार केला तर पहिल्या 3 श्लोकामध्ये आपल्याला गुणांचा विचार बोलून दाखवण्यात आला. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. अभय, सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दान दम, यज्ञ, स्वाध्याय, तप आणि आर्जव. ज्ञान योग व्यवस्थिती हे सगळं आपण बोलून आलोय, दमापर्यंत आपलं झालंय. यज्ञाच्या विचाराला प्रारंभ करायचा आहे. काय झालंय, यज्ञ ही जी संकल्पना, हा जो शब्द आहे हा आम्हाला एक क्रिया म्हणून माहिती आहे. यज्ञ ही एक क्रिया. एक यज्ञकुंड असतं, त्याच्या आजूबाजूला कोणी बसलेलं असतं, काही मंत्रघोष चालू असतो, स्वाहा स्वाहा म्हणून काहीतरी हवीर द्रव्य त्याच्यामध्ये टाकलं जातं, आम्हाला माहिती आहे. पण 16व्या अध्यायामध्ये असणारा यज्ञ ही क्रिया म्हणून आला नाही, तो गुण म्हणून आलाय. हे लक्षात घ्या. आम्हाला क्रियेची चर्चाच करायची नाहीये इथं. यज्ञ म्हणजे काय असतं, ते कसं असतं, कोणते मंत्र, ही चर्चाच नाहीये. यज्ञ हा शब्द इथे गुण म्हणून आलाय. गुण, दैवी गुण, दैवी संपत्तीतला एक गुण म्हणून यज्ञाचा विचार आहे. इथं यज्ञ क्रियावाचक नाहीच आहे. मुळात आम्हाला क्रियेचा विचारच करायचा नाही. 4थ्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या यज्ञांची चर्चा भगवंतांनी अर्जुनाच्या समोर केली, तिथं क्रियात्मक यज्ञाचा विचार विशेषत्वाने केला गेला. पण आमच्या संबंधानं बऱ्याच वेळेला हे काय झालंय की आम्हाला यज्ञ ही संकल्पना क्रियात्मकच माहिती आहे. इज्जते हवीर दीयते इति यज्ञ, हीच यज्ञ शब्दाची व्याख्या आम्ही करून आलोय आतापर्यंत. यजन करणं आणि त्या त्या देवतांना हवीर द्रव्य देऊन टाकणं याला यज्ञ असं म्हणतात. आम्ही यज्ञाची एवढीच संकल्पना आतापर्यंत मांडत आलो. पण 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ ही संकल्पना ज्या अर्थाने मांडली ती क्रिया म्हणून मांडलेली नाही, तो गुण म्हणून मांडलाय. आम्हाला भगवत प्राप्ती करता यज्ञ करावा लागेल. म्हणजे काय आहे, म्हणजे कुठेतरी एक यज्ञकुंड चेतवून आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी हवीर द्रव्याचं समर्पण करत राहणं, याच्यातून आम्हाला परमात्मा प्राप्ती होते का, तर होत नाही. हे त्याचं उत्तर आहे. नुसते यज्ञ करून कुणालाही आत्तापर्यंत परब्रह्माची प्राप्ती झालेली नाही. आपण भागवतामध्ये आलेलं प्राचीन बरीहीचं चरित्र बघा. भागवतामध्ये प्राचीन बरीहीचं चरित्र आलंय. या प्राचीन बरीहीने यज्ञ केलेत. पृथ्वीवर त्याची सत्ता आहे. किती यज्ञ करावेत याला काही मर्यादा नाही. यज्ञ करण्याकरता ज्या जमिनीवर, ज्या भूमीवर यज्ञ होणार ती भूमी दर्भानं झाकून ठेवावी लागते, असा नियम आहे मीमांसेचा. ज्या ठिकाणी यज्ञ घडणार आहे, जे हवनकुंड पेटवलं जाणार आहे, चेतवलं जाणार आहे, ती जमीन अशी दर्भानं झाकून ठेवावी असा नियम आहे. प्राचीन बर्हीच्या बाबतीमध्ये असं सांगितलं गेलंय की त्यांनी सगळी पृथ्वी दर्भानं झाकून ठेवली होती, एवढे यज्ञ केले. पण एवढे यज्ञ करू नये, मोक्ष नाहीच आहे त्याला. त्याला शेवटी तत्वज्ञानाचाच आधार घ्यावा लागला. दैवी संपत्तीमध्ये काही गोष्टी क्रियात्मक आल्या आहेत, काही गोष्टी ज्ञान भूमिकेतून आल्या आहेत, काही गोष्टी मनोभूमिकेतून आल्या आहेत. दैवी संपत्ती म्हणजे फक्त तेवढीच आहे, काहीतरी एक ज्ञान आहे असं समजण्याचं कारण नाही. काही गोष्टी क्रियेतून आल्या आहेत,
काही गोष्टी मनोभूमिकेतून आल्या. दान ही संकल्पना आपण 2 वर्षापूर्वी बघितली होती. दानम दमश्च यज्ञश्च, याच्यामध्ये दान ही संकल्पना आली. दान काय आहे? क्रिया आहे ना. कुणाला तरी काहीतरी देणं हे दान आहे ना. मग दान ही क्रिया झाली, क्रियात्मक संपत्ती झाली, क्रियात्मक गुण झाला. पण दान ही क्रिया आम्हाला परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून देणार नाहीये. दानाच्या मागचा विचार आम्हाला परमात्मा स्वरूपाला प्राप्त, आम्हाला कोणतीही क्रिया परमात्म्याची प्राप्ती करून देत नाही. आम्हाला स्वरूप कळायचं असेल तर त्याच्याकरता विचारच लागतो, क्रिया चालत नाही. नुसत्या क्रियेनं कोणीही मुक्त झाला नाही आतापर्यंत, होणार नाही. नियम आहेत, ज्ञानाचा नियम आहे, वेदांताचा नियम आहे त्या संबंधामध्ये. नुसत्या क्रियेनं झालं असतं सगळं, क्रिया करा क्रिया करा क्रिया करा. अरे आपल्यापेक्षा गाढव लवकर मुक्त झालं असतं, कारण आपल्यापेक्षा कष्ट त्याचे जास्त आहेत, क्रिया त्याचे जास्त आहेत. गाढवापेक्षा आधी मुंगी मुक्त झाली असती, तिच्या कष्टाला तर पारावर नाही. इथून साखरेचा दाणा उचलते तिथपर्यंत जाते, तिथून उचलते दुसरीकडे जाते, तिथून उचलते तिसरीकडे जाते, तिचं अखंड चालूच आहे. अहो रात्र त्या मुंग्या धावतात. त्यांनी मुक्त व्हायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. ते चाणक्य नीतिशास्त्रामध्ये चाणक्याने माणसाने कुणाकुणाकडून कोणकोणते गुण घेतले पाहिजेत याचा काही विचार मांडलाय. सिंहादेकम बकादेकम शिक्षेत चत्वारी कुक्कुटात वायसात पंचशिक्षेच्च षट शूनी त्रीणी गर्धवात. कुणाकुणाकडून काय काय किती किती गुण घ्यावेत याची चर्चा चाणक्याने केली. काय आपल्याला चाणक्य किंवा वृद्ध चाणक्य दोन्ही नीतिशास्त्र आपण कदाचित पाहिली असतील. चाणक्याचं काय आहे, चाणक्य नीती म्हणून जी सांगितली जाते की नाही, या चाणक्य नीतिशास्त्रातला एकही विचार स्वतःचा चाणक्याचा नाही, हे लक्षात घ्या. विदुर नीती आहे, कणिक नीती आहे, चाणक्य नीती आहे. विदुर नीती विदुरांच्या मुखातून व्यक्त झाली, त्यांनी स्वतःनी मांडली. कणिकांनी स्वतःनी नीतिशास्त्र मांडलं, विदुरांनी स्वतःनी मांडलं. चाणक्यांची जी नीती आहे ना, या नीतिशास्त्रामध्ये आलेले श्लोक हे चाणक्याचे स्वतःचे, एकही श्लोक चाणक्याचा नाही त्याच्यातला. आपण पाहिलंय का नाही मला माहिती नाही, बघितलं नसेल तर कधीतरी बघा. हे सगळे जे चाणक्यांनी आणलेले श्लोक आहेत ना, हे सगळे रामायण महाभारत इकडून तिकडून हे सगळे आपल्या मागच्या ऐतिहासिक ग्रंथामधून पुराणादिकातून घेतलेले सगळे श्लोक आहेत. फक्त चाणक्याने त्याची सुसूत्र मांडणी वेगवेगळ्या श्लोकांची केलेली आहे, म्हणून त्याला चाणक्य नीतिशास्त्र असं म्हणतात. त्याच्यामध्ये त्याने आपल्याला हे सांगितलंय कुणाकडून काय काय शिका. सिंहाद एकम, सिंहाकडून एक गुण शिका. बकाद एकम, बगळ्याकडून एक शिका. शिक्षेत चत्वारी कुक्कुटात, कोंबड्याकडून 4 गुण शिका. वायसात पंचशिक्षेच्च, कावळ्याकडून 5 गुण शिका. षटशूनी, कुत्र्याकडून 6 गुण शिका. त्रीणी गर्दभात, गाढवाकडून 3 गुण शिका. या सगळ्या यादीमध्ये माणसाकडून कोणता गुण शिका हे त्यांनी कुठंच का लिहिलं नसेल हे अजूनही मला कळलं नाही. आपण शोधून पहा. पण माणसाकडून हा गुण शिका असं त्यांनी कुठेही लिहिलं नाही. पण माणसाने हे शिकावं हे मात्र आवर्जून लिहिलंय. कशा करता असेल देव जाणे, हे तुम्हाला कळलं असेल तर. आता या सगळ्याचा विचार जर आपण केला तर गाढवाकडून काय शिका, याच्याकरता 3 गुण शिका बाबा गाढवाकडून. याच्यातला पहिला गुण सांगताना त्यांनी सांगितलंय अविश्रांत वहेत भारम. गाढवाचा पहिला गुण आहे, गाढव अविश्रांत मेहनत करतं. त्याच्या एवढं कोणी मेहनत करत नाही. तर काही त्याला आपल्या पाठीवर कशाचं ओझं लादलंय, काय आपण घेऊन चाललोय, काही घेणं देणं नाही त्याला. जाणं, कष्ट करणं, ओझं वाहणं एवढंच त्याला माहिती आहे. आणि एवढ्याच कर्मानी जर माणसाला मोक्ष मिळाला असता तर माणसापेक्षा गाढव पहिल्यांदा मुक्त झाला असता. मनुष्य आपल्या जीवनामध्ये जो सुखी होतो ना,
तो नुसत्या कर्माने होत नाही, तो विचाराने सुखी होत असतो. कर्म करणं हे मनुष्याचं व्यावर्तक नाही आहे, विचार करणं हे मनुष्यत्वाचं व्यावर्तक. हे लक्षात घ्या. आपलं वेगळेपण फक्त कष्ट करण्यात नाही आहे. गाढव पण कष्ट करतं, मुंगी पण करते, बैल पण कष्ट करतो, म्हैस पण कष्ट करते, माणूस पण कष्ट करतो. नवल काय? आपण माणूस आहोत याचं वेगळेपण आपल्या विचारात आहे, हे लक्षात घ्या. आपण विचार करतो. विचाराची पात्रता, विचाराची योग्यता मनुष्य सोडून अन्यांना नाही आहे. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये एक रेने देकार्त नावाचा तत्वज्ञ होऊन गेला. देकार्त नावाचा. त्या रेने देकार्तने, त्या देकार्तचं सगळंच तत्वज्ञान आपण बघा 2-3 अंगानं जाणार आहे. ते आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. त्याचं एक वाक्य मला आठवलं आत्ता म्हणून मी सांगतोय आपल्यासमोर. त्यांनी एके ठिकाणी स्वतःच्या अस्तित्वाचं लक्षण काय, स्वतःच्या अस्तित्वाचं लक्षण काय, मी आहे, कशावरून काहीतरी सांगाल की नाही. प्रेतही असतं, एखादा दगडही असतो, एखादा लाकडी खांबही असतो, एखादा हारही आहे माझ्यासमोर, आणि मी पण आहे. म्हणजे काय, याच्यात वेगळेपण काय आहे. देकार्तने आपल्या अस्तित्वाचं लक्षण सांगताना एक वाक्य सांगितलंय, आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाचं लक्षण माझ्या विचारात लपलेलं असतं. आपण विचार करतो हे आपल्या मनुष्यत्वाचं व्यावर्तक आहे, विलक्षणत्व आहे. नाहीतर मला देह आहे म्हणून मी आहे. गाढवालाही आहे, ढेकणालाही आहे, आणि चिलटालाही आहे, माणसालाही आहे. त्यांच्यापेक्षा आपण काही वेगळे नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, विचार नाही नर खर तो कैसा, पाठीव आहे ज्ञान भार लगड जायचा. तुकोबारांची भाषा आहे. मागेही आपल्याला मी बोललो होतो, विचार नाही नर खर तो कैसा. ज्याला विचार नाही तो नर नसून खर. खर शब्दाचा अर्थ गाढव असा आहे. खर म्हणजे गाढव. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. तुकोबारांची भाषा आहे. नर आणि खर याच्यामध्ये फार अंतर नाही आहे. न काढून ख ठेवलं की त्याचा गाढव होतो, आणि ख काढून न ठेवला की त्याचा माणूस होतो. एवढंच आहे. म्हणजे अंतर किती झालं, न ख. माणसात आणि गाढवात एवढंच अंतर आहे, न ख. नखभराचं अंतर आहे. आम्ही विचार न करू तर त्या क्षणी आम्ही गाढव होऊ. आम्ही विचार करू तर आम्ही माणूस होऊ. मानवी जीवनाचं समाधान हे क्रियेत लपलेलं नाही आहे, ते विचारात लपलेलं आहे. आम्ही जी क्रिया करतो ती विचाराने घडली पाहिजे. मग ती पारमार्थिक असेल, सांसारिक असेल, अथवा कोणती असेल. याच्याकरता म्हणून या 26 गुणांमध्ये काही क्रियात्मक गुणांचा विचार आहे, काही मानसिक गुणांचा विचार आहे, काही ज्ञान विचाराचा विचार आहे. अभय काय आहे, आपण पहिला गुण पहिल्या वर्षी बोललो, अभय. हा काय, हा मानस गुण आहे, ही क्रिया नाही आहे. निर्भयता ही क्रिया नाही आहे. निर्भयता ही ज्ञानाने येणार असली तरी निर्भयता हे ज्ञान नाही आहे. निर्भयता ही आमची मनोभूमिका आहे. अभयत्व ही मनोभूमिका आहे. सत्व संशुद्धी ही अंतःकरणाची भूमिका आहे. मग ज्ञान म्हणा, हा विचार मान्य आहे. ज्ञान, दान क्रिया आहे, क्रियात्मक गुण आहे. तसा यज्ञ हा क्रियात्मक गुण आहे. आणि क्रियात्मक गुणांचा ज्या वेळेला विचार करायचा असतो त्यावेळेला क्रियेपेक्षा ती क्रिया करण्याच्या मागचा विचार काय असतो हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. ज्ञानोबारायांनी याच्यावर जे व्याख्यान केलंय या यज्ञ या संकल्पनेवर 16व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकावर, ते आपण बघा. ते ज्ञानोबारायांनी क्रिया म्हणून तिथं काहीही वर्णन केलेलं नाही. ज्ञानोबारायांनी क्रियेच्या मागे विचार काय असावेत या संबंधातलं भाष्य केलं. बाकीच्या सगळ्या भाष्यकारांनी यज्ञ ही संकल्पना यज्ञ याच अर्थाने वापरलेली आहे. काही आवश्यकता नाही, संपत आलं. इज्जते हवीर दीयते यत्र, म्हणून यज्ञ ही संकल्पना आपल्याकडे वापरली जाते. जिथे
काही यजन केलं जातं, देवतांना हवीरद्रव्य समर्पित केलं जातं, क्रिया झाली सगळ्यांनी. पण ज्ञानोबांनी क्रिया या अर्थाने इथं विचार केला नाही. क्रियेच्या मागचा विचार काय आहे त्याला ज्ञानोबांनी महत्त्व दिलं. योग वासिष्ठांनी एके ठिकाणी म्हणताना असं म्हटलंय की माणसाच्या जीवनामध्ये जेवढ्या केवढ्या अडचणी येतात, जे काही प्रतिबंध येतात, जी काही संकट येतात, या सगळ्यावर एकच औषध आहे. योग वासिष्ठाचं वचन आहे, दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम. दीर्घ असणाऱ्या संसार नावाच्या रोगावर विचार हे एकमेव महाऔषध आहे. विचारासारखं दुसरं औषध नाही. मरणारा मनुष्य विचारी असेल तर मरण त्याला काहीही धक्का देऊ तो मरत नाही असा त्याचा अर्थ नाहीये. अहो, भागवतामध्ये शृंगी ऋषी, शमिकांचा पुत्र शृंगी, या शृंगीनं शाप दिलाय. कुणाला? परीक्षिती राजाला. काय म्हणून? परीक्षिती राजे शिकारीला गेले, तहान लागली म्हणून एका ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. ते ऋषी समाधिस्थ होते. यांना आपल्या राजेपणाचा अभिमान निर्माण झाला. मी राजा असून मला हा मान देत नाही, मला तहान लागलेली आहे, पाणी विचारलं तरी सांगत नाही. आता समाधी अवस्थेत ते कशाला बोलतील? राग आला म्हणून त्यांनी मेलेला सर्प आणला आणि यांच्या गळ्यात अडकवलं. यांना कळलंही नाही शमिकांना, ते ध्यानावस्थेत होते. थोड्या वेळाने त्यांचे पुत्र शृंगी हे बाहेरून आले आणि आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प अडकवलाय हे बघितलं. वाईट वाटलं, राग आला. ते कुणाच्या आद्यात नाहीत, मध्यात नाहीत, त्यांची साधना चालू आहे. कुणी यांच्याबरोबर अशी थट्टा केली, राग आला आणि त्यांच्या तोंडातून शापवाणी बाहेर पडली, ज्याने कुणी हा सर्प अडकवलेला असेल त्याला पुढच्या 7 दिवसामध्ये तक्षक दंश होऊन मरावं लागेल. मग पुढं सगळं भागवत सुरू झालं. मला मुद्दा काय सांगायचा आहे की या भागवतामध्ये, भागवताच्या शेवटी परीक्षिती मेला की नाही? मेले. तक्षकाचा दंश झाला की नाही? झाला. मरण आलं की नाही? आलं. मग भागवत ऐकून काय फरक पडला, काय फायदा झाला? मरण जर आलंच तर भागवत ऐकून फायदा काय? भागवतानं मरण जात नाही. तुम्ही किती भगवद्गीता ऐका, किती भगवद्गीतेचे पाठ करा, मरायचं कुणालाही चुकत नाही. मग अडचण कुठे आहे? आम्हाला आयुर्वेदाने म्हटलंय 100 वर्षाचं आयुष्य जर माणसाला मिळालं तर मनुष्य 100 वर्षात कितीदा मरेल? 100 वर्षात कितीदा मरण येईल? एकदाच येईल. जे काही 100व्या वर्षी, 101व्या वर्षी येईल ते एकदाच येईल ना मरण. आयुर्वेद म्हणतं नाही, मनुष्य 100 वर्ष जगला तर तो 101 वेळेला मरतो. कारण दरवर्षी, यावर्षी तरी राहतो का नाही या भीतीनं तो दरवर्षी मरत राहतो. आणि शेवटी पुन्हा जे 100 वर्ष झाल्यानंतर जे शेवटी मरण येतं ते 101 असतं, त्याच्यात देह पडतो. नाहीतर रोजचं मरण आहेच आहे आपल्याला. मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरीला गेलेला माणूस घरी संध्याकाळी परत येईल का नाही सांगता येत नाही. कुठं लोकल खाली पडला, आला, अपघात झाला, काही सांगता येत नाही. सगळ्या मरणाचं भय सगळ्यांच्याच अंतःकरणात. माणसाचं मरण हा विकार नाही आहे, तो निसर्ग आहे. त्या मरणाचं भय असणं हा विकार आहे. नित्य भय अंतःकरणामध्ये असणं हा विकार आहे. परीक्षिती राजे मेले नाहीत, मेले ते जिवंत राहिले नाहीत, ते काही चिरंजीव झाले नाहीत. म्हणून मग भागवतांनी काय केलं? भागवतांनी त्यांना मरण या संकल्पनेचा विचार दिला का, ज्या विचारानं त्यांना मरणाचं भय बाळगायचं कारण पडलं. विचार आला, दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम. सगळ्यात मोठं औषध विचार आहे. म्हणून मरणासन्न झालेला मनुष्य जर विचारी असेल तर त्याचं मरण त्याला दुःख देत नाही. एवढाच फरक आहे. माणसाला मरतानाही आनंदानं मरता आलं पाहिजे असं आपली संस्कृती म्हणते. येतं की नाही मला माहित नाही, अनुभव नाही म्हणून सांगता येत नाही. अनुभव आला सांगेन मी आपल्याला काय येते. पण आपली संस्कृती, आपलं शास्त्र, आपले जुने लोक, आपले संत मंडळी आपल्याला हे सांगतात. ज्ञानोबांनी म्हटलंय, अरे मरणाचा पण सोहळा झाला पाहिजे. देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना न म्हणे धनंजया जिया परी. ज्ञानोबांनी 18व्या अध्यायामध्ये म्हटलं, जन्म आणि मरणाचा सोहळा झाला पाहिजे. मरणाचा सुद्धा सोहळा व्हावा अशी आपल्याकडची भूमिका आहे. आणि मरणाचा सोहळा हा फक्त विचाराने होतो, नुसत्या कष्टाने होत नाही. याच्याकरता कृतिरूप जे काही साधन संपदा सांगण्यात आली, ती साधन संपदा
त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे यज्ञ. यज्ञाचा आपल्याला यज्ञ हा कर्म म्हणून, कृती म्हणून विचार करायचा नाही. यज्ञ या संकल्पनेचा आपल्याला विचारारूपानं काही चिंतन करायचंय की यज्ञाच्या मागे विचार काय असतो, यज्ञ म्हणजे काय आहे. आपण आता त्याची व्युत्पत्ती सांगून आलो. इज्जते हवीर दीयते अत्र यज्ञ, हा ज्याच्यामध्ये यजन केलं जातं, ज्याच्यामध्ये हवीर द्रव्य समर्पित केलं जातं, त्याला यज्ञ असं म्हणतात. यज हा धातू आहे. या धातूचे कोशामध्ये 3 अर्थ आहेत. यज हा धातू देवता पूजन या अर्थाने चालतो. यज हा धातू संगतीकरण या अर्थाने चालतो. आणि यज हा धातू दान या अर्थाने चालतो. दान देणं या अर्थाने चालतो. यज धातू 3 अर्थाने चालतात आणि या 3 अर्थाचा आपल्याला यज्ञामध्ये विचार करता येतो. यज्ञ म्हणजे काय? देवता पूजन आहे. यज्ञ म्हणजे काय आहे? देवता आणि देवतांच्या संतुष्टी करता सांगितलेल्या पदार्थाची संगती लावून देणं आहे. आणि यज्ञ म्हणजे काय आहे? यज्ञ म्हणजे दान आहे. 3 अर्थाने आपल्याला त्याचा विचार करता येतो. अगदी सामान्यत्वानं आपल्याला सांगतो. आज सुरू व्हायला उशीर झालाय पण आपण संपवूयात वेळेवर. यज्ञ म्हणजे काय आहे? यज्ञ म्हणजे देवता पूजन आहे. पूजन करत असताना ते कोणकोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे याचा वेगवेगळा विचार आहे. सगळ्यांचंच पूजन सगळंच सारखं नसतं. देवतांच्या बाबतीत सुद्धा सगळ्याच देवतांची सगळीच पूजनं सारखी नसतात. त्याच्यामध्ये फरक असायचाच. क्रमामध्ये फरक असेल नसेल हा मुद्दा नाही आहे. गणपतीचं पूजन करायचं असेल तर दुर्वात समर्पित केल्या जातात. भगवान शंकराचं पूजन करायचं असेल तर बेलपत्र समर्पित केलं जातं. भगवान विष्णूचं पूजन असेल तर तुळशीपत्र समर्पित केलं जातं. भगवान शंकराला पांढरं फूल वाहिलं जातं, गणपतीला लाल फूल वाहिलं जातं, विष्णूला कमलपुष्प वाहिलं जातं. फरक पडतोच की. भगवान शंकरांना दाखवलेल्या नैवेद्याचं ग्रहण करता येत नाही. भगवान विष्णूंना दाखवलेला नैवेद्य आपल्याला घेता येतो प्रसाद म्हणून. फरक पडतोच की. त्या पद्धतीनं तो फरक पडत जातो. कुणाकुणाला काय काय द्यावं, कारण देवतांच्या बाबतीमध्ये आता हे काय आहे? हे देवता पूजन आहे. आता विषयांतर होईल याचं, पण मला खरं म्हणजे तिकडं जायचं नाही. पण एक वाक्य सांगतो, देवपूजन वेगळं आहे आणि देवता पूजन वेगळं आहे. या दोन्हीत फरक आहे. देवाचं पूजन वेगळं आहे आणि देवता पूजन वेगळं आहे. देव म्हणजे देवता नाही. आपण ज्यांना देव अशी संज्ञा वापरतो ना, सूर्य ही देवता आहे, चंद्र ही देवता आहे, इंद्र देवता आहे. कारण त्यांच्यावरही कुणाची तरी सत्ता चालते. सर्वंकष आणि अंतिम सत्ता ज्याची असते त्याला देव ही संकल्पना आहे. आणि त्या देवाच्या अधिपत्याखाली आमच्यावर ज्याची सत्ता चालते त्या देवता आहेत. असा फरक आहे त्याच्यामध्ये. सूर्य देवता मानली गेली. सूर्यदेव असा शब्द आपण वापरतो पण शास्त्राने तिला देवता म्हटलंय. चंद्र देवता आहे, वरुण देवता आहे, अग्नी देवता आहे. देव नाही ते. देव म्हणजे ब्रह्म या अर्थाने, दिव धातूपासून जो स्वयंप्रकाशी आहे तो देव या अर्थाने, जो या सगळ्यांना प्रकाशित करतो. यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्ये मामकम. ते त्यांचं जे तेज आहे ना ते माझं तेज आहे असं जाण. उपनिषदांनी म्हटलंय न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यम अग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदम विभाती. याच्या प्रकाशानं प्रकाशित होणारे चंद्र सूर्य अग्नी तारका या देवता झाल्या. पण या देवता ज्याच्या प्रकाशानं प्रकाशित होतात तो देव झाला. असं फरक आहे त्याच्यात. त्यामुळे यज्ञामध्ये देवाचा संबंध नाही, यज्ञामध्ये देवतांचा संबंध असतो. मग सूर्याकरता सूर्याय स्वहा सूर्याय इदम न मम देवता, हे देवता पूजन आहे.
चंद्राला दिलं देवता पूजन, अग्नीला दिलं अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम, हे अग्नये स्वाहा हे देवता, अग्नी देवता झाली. असं आहे, त्याच्यामध्ये थोडं फरक आहे. पुष्कळ आहे 15व्या अध्यायामध्ये तर पुष्कळ आहे. परमात्मा या सगळ्या देवांचा देव म्हटला गेला. देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण ज्ञानोबरांनी म्हटलंय. देखिला देखिला देव आदिदेव बरवा, आदिदेव म्हटलं त्याला, देवांचाही देव. पुष्कळ ठिकाणी आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव काय कळीकाळाचा भेव, तुकोबरांनी म्हटलं. देखिला देखिला देव आदिदेव बरवा, नामदेवरायांचं वचन. कितीतरी प्रमाण. आपण पांडुरंगाष्टक म्हणत असाल की, पांडुरंगाष्टक परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, त्याचे शेवटचा श्लोक अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्तिहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तिथं देवदेवम शब्द वापरला. देवांचाही देव तो परमात्मा, त्याला देव म्हणा. बाकी देवता. विभाती यस्य भासा सर्वमिदम हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकरू देती अनुभवामृत, ज्ञानोबराय बोलतात. पुष्कळ प्रमाण. जाऊ द्या. यज्ञ शब्द देवता पूजन या अर्थाने, आणि देवतांना जे द्रव्य दिलं जातं ते देवता अग्निमुखानं ग्रहण करत असतात, म्हणून ते अग्नीच्या माध्यमातून द्यायचं असतं. त्यांच्यापर्यंत आपलं द्रव्य हे अग्नीच्या माध्यमातून जात असतं. स्थूल वस्तू त्या अग्नीमध्ये जळून जाते, पण ती वस्तू त्या देवतांना तत्व म्हणून जी द्यायची असते ते तत्व त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अग्नी करत असतो. पाण्यात दिलं तर चालत नाही का? चालत नाही. का? कारण देवतांचं मुख आहे अग्नी, म्हणजे त्या मुखामध्ये ते घालायचं असतं, असा नियम आहे. मीमांसेचा एक तांत्रिक प्रयोग आहे हा सगळा. तांत्रिक म्हणजे त्या अर्थाने जाऊ नका. टेक्निकली, शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर टेक्निकली असं म्हणतात त्या. तांत्रिक म्हणलं तर थोडं इंग्रजी होतं, ते कळत नाही पटकन. टेक्निकली म्हणा, हां हे मराठी झालं, मान्य आहे. मग आता हे ना, हे हा त्याचा टेक्निकल भाग झाला. आपल्याला तिकडं जायचं नाही. यज्ञ ही संकल्पना काय आहे? यज्ञ म्हणजे काय आहे? एकतर ते देवता पूजन आहे, आणि कुणाचंही जे पूजन केलं जातं ना, त्या पूजनामध्ये श्रद्धा लागते. कुणाचंही पूजन अचानक मनुष्य करत नाही, त्याच्याकरता श्रद्धा लागते. ती श्रद्धा का निर्माण होते? ती श्रद्धा या कारणाने निर्माण होते की ज्याचं आम्ही पूजन करणार आहोत त्याचा आपला संबंध काय आहे आणि त्याचा आपल्यावरचा उपकार काय आहे हे कळल्याशिवाय आपण पूजन करत नाही. आपल्याकडे सांगितलं वरुणाचं पूजन करा, अग्नीचं पूजन करा. कशा करता सांगितलं? पृथ्वीचं पूजन करा. आपण रोज पृथ्वीचं पूजन करतो. पृथ्वीत्वया धृता लोके देवीत्वम विष्णुना धृता. आपण रोज सकाळी पूजेला बसलो की आधी पृथ्वीला हात लावतो, पृथ्वीचं पूजन करतो. त्वं चोधारय माम देवी पवित्रम कुरुचा आसनम. पहिल्यांदा आपण तिला हात लावून तिला नमस्कार करतो. सकाळ झाली, आम्ही उठलो झोपेतनं की पहिल्यांदा कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंद प्रभाते करदर्शनम. आणि दुसरं समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. पहिल्यांदा पृथ्वीच्या पाया पडतो की दिवसभर मी तुझ्यावर चालणार आहे, माझे पाय तुला तू क्षमा कर. पादस्पर्श, माझा पायाचा स्पर्श तुला होणार आहे. वास्तविक तू देवता आहेस, माझे पाय तुला लागू नयेत, पण तरी मी तुझ्यावर चालणार आहे, माझे पाय तुला लागणार आहेत. मी पहिल्यांदा तुझी क्षमा मागतोय. तू विष्णू पत्नी आहेस, देवता मानलं गेलं. पृथ्वी ही देवता आहे. देवतांचं पूजन करत असताना श्रद्धा लागते, आणि श्रद्धा निर्माण होण्याकरता संबंध ज्ञान लागत असतं. वरुणाचं पूजन करा, ती देवता आहे. का देवता आहे? कारण वरुण पाऊस पाडतो, पावसानं पिकतं आणि आम्ही जगतो, म्हणून त्यांचं पूजन करा, कारण त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. भगवंतानी गोकुळामध्ये इंद्रयाग बंद केला आणि गोवर्धन याग सुरू केला. अन्न देणारा कोण आहे? आम्हाला चारा देणारा कोण आहे गायींना?
इंद्र पाऊस पाडतो, इंद्राची ताकद नाही, इंद्र वरुणाला सांगतो, वरुण पाऊस पाडतो. मग इंद्र कशा करता? इंद्र याग बंद केला, अभिमान झाला होता, अहंकारानं तो वगैरे वगैरे उन्मत्त झाला वगैरे, हा भाग वेगळा असेल, तो सोडून द्या विषय. आता गोवर्धनाचं पूजन करा. का? आम्हाला चारा देणारी आमची पृथ्वी आहे, आमचा पर्वत आहे, आमची नदी आहे. कारण हे सगळे जे प्रत्येक युगामध्ये भगवंतानी या सगळ्यांची निर्मिती केली, आमच्यावर उपकार करण्याकरता केली. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनहा एते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. हे सगळे आमच्यावर उपकार करण्याकरता देवांनी निर्माण केले. सूर्याचा उपकार आहे, करा पूजन. चंद्राचा उपकार आहे, करा पूजन चतुर्थीला. अमुक करा, तमुक करा, चंद्राचं पूजन करा. कोजागिरी पौर्णिमेला त्या चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं दूध प्राशन करा, कारण चंद्रामध्ये अमृत आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे पूजनच आहे. आणि जेव्हा उपयुक्ततेतून श्रद्धा निर्माण होते, जेव्हा संबंध ज्ञानातून श्रद्धा निर्माण होते, तेव्हा ती श्रद्धा प्रामाणिक असते. कारण त्यांच्याकडून आपल्याला काय मिळालेलं आहे याबद्दलची कृतज्ञता ही त्या श्रद्धेच्या मुळाशी असते. आणि श्रद्धेच्या मुळाशी जेव्हा कृतज्ञता असते, त्यावेळेला जी श्रद्धा क्रियेतून व्यक्त होते, तेव्हा त्याला त्या देवतेचं पूजन म्हटलं. कृतज्ञतेपोटी निर्माण झालेल्या श्रद्धेतून जी क्रिया केलं जातं, त्याला आपल्याला पूजन असं म्हणावं लागतं. म्हणून यज्ञ करणं म्हणजे देवता पूजन आहे. मग त्याच्यामध्ये इंद्राला द्या, त्याच्यामध्ये सूर्याला द्या, त्याच्यामध्ये दिशांना द्या, त्याच्यामध्ये अवकाशाला आकाशाला समर्पण करा, त्याच्यामध्ये पृथ्वीला समर्पण करा, त्याच्यामध्ये अमक्याला तमक्याला. का? कारण यांचे उपकार आहेत आपल्यावर. आपण रोज जे अन्न खातो ना, ते अन्न काय आहे? अरे त्याला पाऊस कारण आहे, त्या अन्नाकरता पृथ्वी हे कारण आहे, त्याच्याकरता बैल हे कारण आहेत, त्याच्याकरता लाकडाचा औत हे कारण आहे, त्याच्याकरता बियाणं हे कारण आहे, मानवी कष्ट हे कारण आहे. आणि मनुष्य जे कष्ट करतो त्याच्याकरता मग मनुष्याला आहुती नाही. का नाही आहे? कारण मनुष्य ज्या इंद्रियांच्या माध्यमातून कष्ट करतो, ते इंद्रिय असणं महत्वाचं नाही आहे, त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असणं महत्वाचं. एखादा मनुष्य आहे, आपण म्हणतो बहिरा आहे. मला सांगा, बहिरा आहे म्हणजे त्याला कान नाहीत का त्याला ऐकू येत नाही? त्याला ऐकू येत नाही. कान हे इंद्रिय नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. बहिरा नाही म्हणजे काय? बहिरा म्हणजे काय? ऐकणं कशाने? कानाने. बहिरा माणूस आहे, माणूस आहे म्हणजे काय? म्हणजे त्याला कान नाहीत का? कान आहेत. कान इंद्रिय आहे. पण इंद्रियाची अधिष्ठात्री देवतेची जर कृपा नसेल तर बऱ्याच वेळेला इंद्रियाची उपस्थिती असूनही ज्ञान होत नाही. असं होतं की नाही? अनेक वेळेला होतं. आपलं लक्ष दुसरीकडे कुठेतरी गुंतलेलं असतं, आपल्याला कुणीतरी हाका मारत असतं. मनुष्य झोपला, जाऊ द्या, कशाला दुसरीकडे जायचं, झोपला. आता प्रवचनातच आहोत तर झोपेचं उदाहरण जास्त समर्पक राहील. मनुष्य झोपला, आई उठवते मुलाला, उठ 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 उठ, 4 हाका मारते, 5 हाका मारते, आवाजाने उठत नाही. एरवी आवाज दिला तर मागे वळून बघतो. मग गाढ झोपेत असताना कान आहे की नाही? आहे. कानाचा आणि शब्दाचा संबंध आलाय की नाही? आला. कान शब्दाचा संबंध येऊन म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियाचा विषय या दोघांचा संबंध होऊनही आम्हाला त्या विषयाचा बोध होत नाही. याचं कारण काय असेल? एरवी जर त्याच्या नावाने हाक मारली तर तो ओ म्हणतो की नाही? म्हणतो. त्याचं नाव जर राम असेल तर राम म्हटलं की तो ओ म्हणतो, जर जागा असेल तर. जर तो गाढ झोपलेला असेल तर राम, ए राम, राम, रामभाऊ, राम्या, तरी तो उठत नाही. का नाही उठत? एरवी राम्या म्हटलं तर त्याला राग येतो, एरवी रामभाऊ म्हटलं तर सत्कार केल्यासारखं वाटतं, राम म्हटलं तर प्रतिसाद देतो. मग झोपेतच का होत नाही? कान नाहीत का? आहेत. शब्द नाहीत का? आहेत. शब्द कानावर पडले नाहीत का? पडले. मग ज्ञान का नाही झालं? इंद्रिय आणि इंद्रियांचा विषय या दोघांचा संबंध होऊनही विषयाचं ज्ञान इंद्रियांकडून ग्रहण केलं जात नाही. याचा कारण त्यावेळेला इंद्रिय असतं, विषय असतात, पण इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता तिथे नसतात. हे त्याचं कारण आहे. त्यामुळे हवन करत असताना किंवा समर्पण करत असताना किंवा पूजन करत असताना
माणसाचं पूजन होत नाही, त्याच्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांचं पूजन होत असतं, तो यज्ञ आहे. डोळ्याची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे. इंद्राय स्वाहा, इंद्राय इदम न मम करा. आकाशाला पूजन आहे. पंचमहाभूताचं पूजन आपल्या शास्त्रात सांगितलंय. का? यांचा उपकार आहे आपल्यावर. आपण अन्न खातो त्याच्याकरता हे पंचमहाभूत लागतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश लागतात. लागत नाही असं नाही. धान्य म्हटलं की त्याला पृथ्वी लागणार, पाणी लागणार, तेजही ऊनही पडावं लागणार, त्याला वाराही सुटावा लागणार आणि आकाशही लागणार त्याला. मग त्या देवतांचा आपल्यावरचा उपकार ज्या वेळेला आपल्या लक्षात येतो, त्यावेळेला तत्संबंधानं जी कृतज्ञता निर्माण होते, त्या कृतज्ञतेतून जी श्रद्धा निर्माण होते, त्या श्रद्धेतून त्या देवतांचं पूजन करणं, याला यज्ञ असं म्हणतात. हा यज्ञाचा देवता पूजन या नावाने अर्थ आहे. आता हे लांब कुठपर्यंत सांगत बसायचं. त्या देवतांना त्या पद्धतीचं हवीरद्रव्य दिलं पाहिजे. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे दान. यज्ञ करणं म्हणजे काय? आता पुन्हा हाच विचार आहे, फक्त वेगळ्या परिभाषेत आपल्या समोर ठेवून थांबतो आज. यज्ञ करणं म्हणजे काय? मला मिळालेली कोणती वस्तू, ती माझ्या कष्टाने मिळालेली असू देत अथवा कष्टविरहित प्रारब्ध बलाने मिळालेली असू देत अथवा कुणीतरी मला दिलेली असू देत, ती वस्तू जर मला प्राप्त झालेली असेल तर त्या वस्तूची प्राप्ती ही माझ्या एकट्याच्या जीवावर मला कधी होत नसते. आता मगाशी आपण म्हणालो ना, मी जे अन्न खातो ना, त्या अन्नाकरता पाऊस कारण आहे की नाही? आहे. त्या अन्नाकरता, अन्न पिकण्याकरता ऊन पडावं लागलंय की नाही? पडावं लागलंय. त्या अन्नाकरता पाणी पाहिजे की नाही? पाहिजे. त्या अन्नाकरता पृथ्वी पाहिजे की नाही? पाहिजे. मग मला मिळालेलं जे अन्न आहे ना, त्या अन्नावर माझ्या एकट्याची सत्ता कशी चालेल? समजा पाऊसच पडला नसता तर तुझी सत्ता असूनही धान्य पिकलं नसतं. हा, कष्ट लागतात हे मान्य आहे, त्याबद्दल म्हणणंच नाही. कष्ट लागतात याच्याबद्दल वादच नाही. पण आपल्या कष्टाच्या वाट्याबरोबर अन्यांचाही काही त्याच्यामध्ये वाटा आहे. अन्यांचे काहीतरी साह्य आम्हाला झालेलंच आहे ना. मग त्यांच्या साह्यानं आम्हाला जे मिळालेलं असतं, ते मिळालेलं त्यांच्या वाट्याचं त्या प्रमाणात त्यांना देऊन टाकणं, याचं नाव आहे यज्ञ. यज्ञ शब्दाचा अर्थ काय आहे? मग त्याच्याकरता तुम्हाला हवनकुंडच पेटवावं लागेल असं नाही. माझ्या शेतामध्ये काम करताना माझ्या शेतातला नोकरही मला मदत करतो ना, मग त्याच्या वाट्याचं त्याला दिलं पाहिजे की नाही? त्याच्या वाट्याचं प्रामाणिकपणानं त्याला देऊन टाकणं, हाही यज्ञच आहे. मी शिक्षण शिकलोय, मला शिकवलं कोणी? शिक्षकांनी. मग मला जर माझ्या शिक्षकांनी शिकवलेलं असेल तर मला जे काही यश मिळतं, त्या यशातला त्यांच्याकडचा जो वाटा त्यांचा म्हणून आहे, तो त्यांना प्रामाणिक शिक्षकांना देऊन टाकणं, त्याबद्दलची कृतज्ञता, त्याबद्दलचा श्रद्धाभाव अंतःकरणामध्ये ठेवून त्यांना देऊन टाकणं, यालाच यज्ञ करणं असं म्हणतात. त्याच्याकरता हवन कुंड पेटवावं लागत नाही, कोणत्याही ब्राह्मणाला बोलवावं लागत नाही. त्याच्याकरता भात शिजवा, त्याच्यामध्ये तूप घाला, स्वाहा म्हटलं की टाका, याची गरज नाही. ही क्रिया वेगळी आहे, पण या क्रियेच्या मागचा भाव काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून यज्ञ शब्दाचा एक अर्थ केला गेला दान. दान म्हणजे काय? ज्याचं त्याला देऊन टाकणं. आपलं आपल्याकडे नाही, ज्याचं त्याला देऊन टाकणं. आणि ज्याचं त्याला आपल्याला प्रामाणिकपणानं देता येत असेल तर आपलं जीवन यज्ञमय झालं असं समजायला हरकत नाही. परमात्म्याला यज्ञमय म्हणतात. परमात्म्याचं वर्णन करताना थोडस कुठलं प्रमाण देऊ मी तुम्हाला? विष्णू सहस्त्रनामामध्ये चला, आपल्याला तिथलं सांगतो मी. विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णू सहस्त्रनामामध्ये कुठे आहे ते?
भूर्भुवः वस्तुरुस्तार तिथं आहे. तिथं काय म्हटलंय? सविता प्रपितामहा यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन आहे ना तिथं. आणि त्याच्या पुढच्याही श्लोकामध्ये आपण बघा, तो 1.5 श्लोक आहे, तो 1.5 श्लोक तिथं बघा. यज्ञभृत यज्ञकृत यज्ञ यज्ञभुक यज्ञ साधना यज्ञांतकृत यज्ञगुह्यम अन्नमन्नाद एवच. ते अन्न अन्नाद हे नंतर झालं, पण हे जे सगळं आमच्यापर्यंत आलं ते कशामुळे आलं? तिथं ते यज्ञ हे सगळे देवतावाचक शब्द आहेत विष्णू सहस्त्रनामात आलेले. का बाबा? कारण यज्ञ हा परमात्मा हा यज्ञमय समजला जातो. यज्ञमय काय करतो परमात्मा? अरे परमात्मा आपल्या प्रारब्धात आपल्याला देतो. प्रारब्धातलं देतो म्हणजे त्याच्या खिशातलं काढून आपल्याला देत नाही. परमात्मा स्वतःचं आपल्याला कधीच काही देत नाही. माझं बोलणं तुम्हाला कदाचित चुकीचं वाटेल. देव आपल्याला त्याच्या जवळचं कधीही काहीही देत नाही. फक्त एका गोष्टीचा अपवाद आहे, प्रेम. तेवढं सोडून ज्ञान परमात्मा त्याच्या खिशातलं देतो. अरे ते आपलं स्वरूप आहे म्हणून आपल्याला मिळतं. प्रारब्ध म्हणजे काय असतं? आपलेच कष्ट असतात, आपल्याला कळत नाही. ते कधीतरी गत जन्मामध्ये गत कालामध्ये केलेले असतात, त्यामुळे आपल्याला ते देव देतो असं वाटतं, पण ते आपलेच असतात. यज्ञ परमात्मा काय करतो? आपलं जे आहे ते आपल्याला देतो. यज्ञ आहे. आपण काय केलं पाहिजे? जे ज्याचं ज्याचं आहे ते त्याचं त्याला दिलं पाहिजे. हा यज्ञ आहे. आई वडिलांनी आपल्याला वाढवलं ना, आई वडिलांना आपण त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये सांभाळणं हा यज्ञच झाला. याच्याकरता आपल्याला वेगळं काही करायचंच नाहीये. का बाबा? त्याने आम्हाला जन्माला घातलंय, आम्ही अज्ञानी असताना, आम्ही दुर्बल असताना त्याने आम्हाला अन्न देऊन वाढवलंय. मग आमचं कर्तव्य काय आहे? त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे. कारण आज आम्हाला जे मिळालं ते त्यांच्या कृपेनं मिळालं असेल, शिक्षकांच्या कृपेनं मिळालं असेल, आम्हाला अन्यांच्या काही कृपेने मिळालं असेल. तर ज्याचा ज्याचा जो जो वाटा ज्या ज्या प्रमाणामध्ये आहे तो तो वाटा त्यांचा त्यांना त्या त्या प्रमाणामध्ये अत्यंत प्रामाणिकपणानं देत राहणं, याचं नाव आहे यज्ञ. यज्ञ ही संकल्पना इतकी सोपी आणि सरळ आहे, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला करता येतो तो हा यज्ञ आहे. आणि हा जो यज्ञाचा स्वभाव आहे, ज्याचं त्याला देऊन टाकणं, हा स्वभाव आपल्या ठिकाणी निर्माण होणं, हाच आपला एक परमात्मा प्राप्ती करता आवश्यक असणारा गुण आहे. याच्याने परमात्मा प्राप्ती होते. तांत्रिक दृष्टीने जर बघायचं झालं तर यज्ञ ही क्रिया आहे. ही क्रिया सकाम न करता निष्काम केली पाहिजे. निष्काम क्रियेचा परिणाम अंतःकरण शुद्धीत होत असतो. अंतःकरण शुद्धी ज्ञानाला कारण ठरते. आणि ज्ञान झालं की आपण ब्रह्मरूप होत असतो. म्हणजे ब्रह्मज्ञानाकरताही यज्ञ या क्रियारूपातूनही आपल्याला विचार करता येतो. आणि यज्ञाच्या मागची विचारसरणी लक्षात घेऊन आपल्याला यज्ञातूनही परमात्मा प्राप्ती करता त्याचा विनियोग करता येऊ शकतो. असा दुसरा प्रकार. कर्म आणि विचार या दोन्ही अर्थाने. यज्ञाचा विचार काय आहे? ज्याचं त्याला देऊन टाकणे. आपण उद्या त्या संबंधात बोलू जास्त. ही यज्ञाची एक संकल्पना सांगितली गेली. आणि असा जो यज्ञ आहे तो जर आमच्या नित्य जीवनामध्ये आम्हाला करता आला, काय करायचंय? काही नाही, ज्याचं त्याला देऊन टाकायचं. आत्ता मुलांना द्या, मुलं आपल्याला म्हातारपणात देतील. एक नवरा बायको आपल्या म्हाताऱ्या बापाला कंटाळले, काय करावं कळेना. बंगल्याच्या बाहेर 2 खोल्या होत्या. काय म्हणतात त्याला? आउट हाऊस, बरोबर ना? काय म्हणतात बाहेर? सर्वंट क्वार्टर असल्यासारखं. हां, तिथं बापाला ठेवलं. आता म्हातारा झालेला बाप तिकडे जायचं, दरवेळेला त्याला काय लागलं म्हणून त्याने काय केलं, एक घंटा आणली. घंटा ती आपल्या घरात लावली आणि ती दोरी त्याच्या पलंगावर नेऊन सोडली. तुम्हाला काही लागलं तर घंटा वाजवा. तो घंटा वाजवायचा, मग जेवण नेऊन द्या, घंटा वाजणे, पाणी नेऊन द्या, हे सुरू झालं. कोण त्यांच्याजवळ कायम थांबान सेवा करा, गरज पडली तेव्हा करायचं. दोघंही कंटाळले. एक वेळेला असं झालं की 2-3 दिवस झाली घंटाच वाजली नाही.
2-3 दिवस घंटा वाजलीच नाही. सून म्हणते आज घंटा वाजली नाही. मुलाला सांगितलं अहो घंटा वाजली नाही हो, आज वाजली नाही. नाही कालही वाजली नाही. काल पण नाही. 2-3 दिवस झाले घंटा वाजलीच नाही. दोघांना आनंद झाला. कळलं ना आपल्याला. हां, त्यांना वाटलं खपला म्हातारा. काय झालं असेल, घंटाच वाजली नाही 2 दिवस, जेवण मागितलं नाही, पाणी मागितलं नाही, काय झालं म्हणून जाऊन बघितलं तर म्हातारा खुटखुटीत होता. काही नाही. मग त्याने विचारलं अहो बाबा तुम्ही घंटा का नाही वाजवली? तो म्हणला अरे 2 दिवस झाले मी दोरी ओढतोय, कोणी येतच नाही. आणि असं कसं होईल म्हणून जाऊन बघितलं तर घंटाच जागेवर नव्हती. कुठे गेली घंटा? टांगलेली घंटा कुठे गेली? इकडे तिकडे शोधलं, कुठे काही मिळेना. लहान मुलगा होता घरामध्ये, त्याला विचारलं अरे ती घंटा? तो म्हणला मी काढून ठेवली. म्हटलं कशा करता? त्याने सांगितलं अहो म्हणे आता तुम्ही आजोबांना काही लागलं तर घंटा वाजवायला सांगितली, आता ही घंटा वाजवून वाजवून फुटली आणि मग तुम्ही म्हातारी झाल्यावर मी कुठून आणू? मला घंटा लागेल की नाही तुमच्यासाठी? म्हणून मी त्या म्हणजे जे आपण करतो ते आपल्याला मिळतच असतं. फक्त ते प्रामाणिकपणानं ज्याचं त्याला देता येणं हाच यज्ञ आहे. तो यज्ञ आपल्याला करता आला पाहिजे. तो रोजच्या जीवनामध्ये करता येतो की नाही? करता येतो. घरात सकाळी उठल्यापासून ते आपण झोपेपर्यंत राबणारी घरातली गृहिणी, आपल्याला अन्न मिळतं तिच्यामुळे, आपल्याला कपडे जागेवर मिळतात तिच्यामुळे, आपल्याला सगळं मिळतं तिच्यामुळे. मग अगदी साधं बोलतोय, उगीच घरी जायचंय म्हणून बोलतोय. फक्त रात्री झोपताना तुझ्यामुळे आजचा दिवस फार चांगला आणि सुखाचा गेला, एवढे 4 शब्द तिला दिले तरी तो यज्ञ आहे. माझं एवढंच म्हणणं आहे. फक्त कृतज्ञता व्यक्त करा. तुझ्यामुळे आजचा दिवस, तिला तेवढंच पाहिजे असतं, कारण तिला फार अपेक्षा नसते. प्रत्येक दिवसाच्या तिच्या स्वयंपाकाकरता एक एक दागिना द्यावा अशी तिची अपेक्षा नसते. पण स्वयंपाक चांगला झाला म्हणा. आता आम्ही तर रोज जातो बाहेर जेवायला, रोजच बाहेर. जेवण झाल्यावर म्हणावं आई स्वयंपाक चांगला झाला होता, असं का असे ना, पण म्हणावं स्वयंपाक छान झाला होता. बिचारी सकाळपासून कष्ट करते. शब्द गोड बोलले तर, आणि काय असतं हे म्हणावं, कसंही असलं तरी म्हणावं, म्हणजे बोलतात म्हणून पुन्हा बोलवावं म्हणून का आपण म्हणावं चांगलं झालं होतं, फार छान चव तुमच्या हात नाही. पण बरं असतं, यज्ञच आहे. सामान्य गोष्टीमध्ये हा यज्ञ कुठल्या अर्थाने? देवता पूजन, संगतीकरण आणि दान, या तिन्ही अर्थाने हा धातू चालतो. आणि या धातूपासून यज्ञ शब्द जर सिद्ध होत असेल तर देवता पूजन करणं हा यज्ञ आहे, संगतीकरण करून देणं हाही यज्ञ आहे, आणि दान करणं हाही यज्ञ आहे. या 3 अर्थाने यज्ञाचा विचार कृती रूपानं आपल्याला करता येऊ शकतो. पण ज्ञानोबारायांनी इथं यज्ञ शब्दाचा विचार करत असताना 2-3 अंगानं, 2-3 विचारानं आपल्याला यज्ञ ही संकल्पना मांडून दाखवली. का? त्याचं कारण मी पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला, की 4थ्या अध्यायामध्ये यज्ञाचा जो विचार आला तो कृती रूपानं आलाय. 16व्या अध्यायामध्ये हा यज्ञ विचार जो आला ना तो कृती नाही, तो गुणरूपानं आलेला विचार आहे. गुणरूपानं, आणि गुणरूपानं आला म्हणून त्याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. त्याची कृती नंतर होईल न होईल मला माहिती नाही, पण त्याच्या मागचा विचार काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्याकरता आपल्याला गुणसंपदेमधला एक गुण म्हणून यज्ञाचा विचार करायचा आहे. ज्ञानोबारायांनी काय विचार केलाय या संबंधातला विचार बोलायचा आहे, तो उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये बोलूया. आत्तापुरते इथे आपण थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.